फाउंडेशनचे प्रिन्सिपल ऍडवायझर, ते पण दिल्लीहून जॉईन झाले आहे. तर आपण अनुराधाजी, सुरुवातीला आपण तुमचं एक गीत घेऊया, त्यानंतर आपण आपली प्रोजेक्ट ब्लूची मराठीतली डॉक्युमेंटरी आपण दाखवणार आहोत, शॉर्ट फिल्म. त्यानंतर परत तुम्ही पॅनलिस्ट म्हणून पण आपले विचार मांडू शकता या सर्वांबरोबर. आपण तुमच्यापासून सुरुवात करूया. ओके, सर्वांना नमस्कार आणि नवरात्रीच्या शुभकामना. सकळ लोकमा सौने वंदे, सकळ लोकमा सौने निंदा न करे केणी रे, वाचकाच मन निश्चळ राखे, वाचकाच मन निश्चळ राखे, धन धन जननी तेणी रे, वैष्णव जन तो तेणे कहिए जे, पीड पराई जानी रे, पर दुखे उपकार करे तोय, मन अभिमान राणी रे, वैष्णव जन तो तेणे कहिए. धन्यवाद अनुराधाजी. सर्वांचं स्वागत आहे विवेकानंद यूथ कनेक्ट फाउंडेशनच्या माध्यमातून. एक चर्चासत्र आयोजित केलं आहे आणि एक थोडा अनोखा उपक्रम आहे आजचा. प्रसन्ना जोशीजी जॉईन झालेले आहेत, ते सान टीव्ही न्यूजचे संपादक आहेत, त्यांचं पण मी स्वागत करतो. तर आज एक अनोखा उपक्रम आहे. आज आपण सर्व मराठी न्यूज चॅनल्सचे जे संपादक आहेत वरिष्ठ, त्या सर्वांना घेऊन आपण मुंबईचा एक मुंबईची एक भीषण समस्या आहे मुंबईच्या पर्यावरणाची. मुंबई हे एक आयलंड आहे, मुंबई हे एक बेट आहे आणि ते चारू बाजूनी पाण्याने वेढलं आहे. मुंबई अतिशय सुंदर बेट आहे. मुंबईमध्ये नद्या आहेत, मुंबईमध्ये तलाव आहेत, मुंबईमध्ये जंगल आहे, वन्यजीव आहेत, प्राणी आहेत आणि मुंबईचा समुद्र किनारा हा अतिशय सुंदर समुद्र किनारा आहे. आणि त्याचमुळे याचं महत्व कळाल्यामुळे ब्रिटिश आणि त्यापूर्वी जे शासक होते या सर्वांनी मुंबईला एक विशेष दर्जा देऊन मुंबईचा विकास केला, मुंबईच्या बंदराचा विकास केला आणि तो पुढे पुढे होत आज भारतातलं आर्थिक केंद्र म्हणून मुंबई ही पुढे आलेली आहे. आणि आपण पाहतो की गेल्या 30-40 वर्षामध्ये मुंबईच्या समुद्राचं ज्या पद्धतीने आपण प्रदूषण झालेलं आहे, मुंबईच्या नाल्यातून, मुंबईच्या आजूबाजूचा इंडस्ट्रियल एरिया आहे त्याच्यामध्ये, मुंबईच्या खाड्यांमध्ये, मुंबईच्या खाड्यांमध्ये जे प्रदूषण झालेलं आहे अतिशय भयावह आहे. तर त्या संदर्भात आपण एक शॉर्ट फिल्म बनवली होती आणि ती शॉर्ट फिल्म 12 जानेवारी 2021 रोजी दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्री आदरणीय नितीन गडकरीजी यांच्या घरी यांच्या हस्ते आपण प्रकाशित केली होती, रिलीज केली होती. आणि आदरणीय जैन मुनी संत आचार्य लोकेश मुनीजी त्या कार्यक्रमामध्ये उपस्थित होते, तन्मयजी पण त्या कार्यक्रमामध्ये होते आमच्या बरोबर. त्यानंतर 31 मे रोजी याच वर्षी राजभवन मध्ये आदरणीय राज्यपालजींनी ही जी आम्ही शॉर्ट फिल्म बनवली आहे तिचं मराठी व्हर्जन ते लॉन्च केलं आणि त्यामध्ये पद्मश्री भजन सम्राट अनुप जलोटाजी आहेत आणि मुंबईतले अतिशय मान्यवर व्यक्ती हे सर्व त्यात सहभागी झाले होते. आणि आपण मराठीतली शॉर्ट फिल्म म्हणून त्यापूर्वी एक चर्चासत्र पण आपण त्या कार्यक्रमात केलं होतं. तर ही शॉर्ट फिल्म आपण पाहणार आहोत. प्रोजेक्ट ब्लू. मुंबई
जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीची आर्थिक राजधानी. हजारो स्वप्नांना आकर्षित करणारं मॅग्नेट. औद्योगिक, सामाजिक आणि राजकीय श्रेष्ठी इथे राहत असल्यामुळे देशातले सगळे ट्रेंड्स इथेच ठरवले जातात. स्वामी विवेकानंदांसारख्या थोर नेत्यांनी त्यांचा परदेश प्रवास मुंबईहूनच सुरू केला आणि त्यांच्या मूल्य आणि तत्वज्ञानाने जग भारावून टाकले. इथल्या हवामानामुळे देशातील मुख्य औद्योगिक केंद्र आणि मायानगरी असा मान मुंबईला मिळाला. मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन मध्ये मुंबई शहर आणि उपनगरे मिळून एकूण 167 किलोमीटरची किनारपट्टी आहे, ज्यातील फक्त 87 किलोमीटरवर लोक जाऊ शकतात. या किनारपट्टीमुळे एकेकाळी सागरी मार्गावरून व्यापार भरभराटीला आला होता, पण आज हा समुद्र किनारा आणि इथल्या चौपाट्या प्रतीक बनल्या आहेत इथे राहणाऱ्या लोकांच्या निष्काळजीपणा आणि असंवेदनशीलतेचं. देशाची आर्थिक राजधानी असून देखील चौपाट्या हागणदारी मुक्त नाहीत. चांगल्या भविष्याच्या ओढीमुळे सदैव वाढत चाललेली इथली लोकसंख्या आणि झोपड्या या मानवी कचरा आणि रासायनिक कचरा मोठ्या प्रमाणात तयार करतात. मुंबईतील उपनद्या आणि खाड्यांमधून मुंबईच्या भोवती असलेल्या औद्योगिक वसाहतींमधून हा मानवी कचरा आणि कच्चा रासायनिक कचरा समुद्रात फेकला जातो. एकेकाळी भरपूर आणि वैविध्यपूर्ण सागरी प्राण्यांसाठी नावाजलेली ही किनारपट्टी आज काळ्या आणि प्रदूषित पाण्यात हरवली आहे. किनारपट्टीवरील चौपाट्या साफ करण्याचे प्रयत्न सरकारकडून होत असले तरी पावसाळ्यात मागील काही वर्षांचा कचरा समुद्राकडून चौपाट्यांवर परत फेकला जातो. प्रख्यात जुहू बीच आणि क्वीन्स नेकलेस मरीन ड्राईव्ह कचऱ्याचे आगर बनतात. या परतफेकीची संख्या एवढी असते की सगळं साफ करणं अशक्य होऊन जातं. ही परतफेक काही दशलक्ष मेट्रिक टन मध्ये असते, पण प्रशासकीय यंत्रणा फक्त काही हजार मेट्रिक टन कचरा उचलू शकते. साधारण 30% कचरा साफ केला जातो आणि बाकीचा समुद्रात परत ओढला जातो. लोकांकडून सतत होणारं सागरी प्रदूषण या समस्येला अजून वाढवतं. पावसाळ्यातील पूर परिस्थिती आता नेहमीची झाली आहे. कचऱ्यामुळे सांडपाण्याची व्यवस्था आणि मुंबईमधून जाणाऱ्या सर्व नद्या तुंबतात. खारफुटीचे कमी होणारे प्रमाण या प्रश्नाकडे सुद्धा लक्ष देण्याची गरज आहे. मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन मध्ये 10 स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, ज्या सांडपाणी आणि मलविसरण व्यवस्था तसेच किनारपट्टी, उपनद्या आणि खाड्या यांच्या स्वच्छतेसाठी जबाबदार आहेत. या व्यतिरिक्त राज्य शासन आणि केंद्रीय शासन यांनी सुद्धा समुद्राची स्वच्छता हा विषय प्राधान्यानं हाताळण्याची गरज आहे. म्हणूनच प्रोजेक्ट ब्लू हा अत्यंत आवश्यक उपक्रम आहे. प्रोजेक्ट ब्लू अंतर्गत समुद्री स्वच्छता ही 2 पदरी प्रक्रिया असणार आहे. 1. समुद्र आणि त्यामध्ये जाणाऱ्या नद्या, उपनद्या आणि खाड्या यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा कचरा जाऊ द्यायचा नाही आणि प्रदूषण होऊ द्यायचं नाही. आणि 2. समुद्र परत फेकेल तो सर्व कचरा साफ करायचा. हे काम खूपच मोठं आहे आणि राजकीय तसंच सामाजिक पाठबळाशिवाय ते शक्य नाही. म्हणून आमचा प्रस्ताव आहे की एक सरकारी स्वायत्त संस्था तयार व्हावी, जी संपूर्ण समुद्र स्वच्छता प्रक्रिया तसंच स्वच्छता राखणे यासाठी जबाबदार असेल. मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन मधील स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य सरकारी व केंद्र सरकारी संस्था, पर्यावरणवादी, नागरिक प्रतिनिधी, सेलिब्रिटी आणि पब्लिक इन्फ्लुएन्सर हे सगळे या संस्थेचा भाग असतील. ध्येय साध्य करण्यासाठी जनतेला सामील करणं खूपच महत्त्वाचं आहे. नुकत्याच घडलेल्या उदाहरणावरून हे स्पष्ट होईल. कोरोना महामारीच्या काळात जेव्हा देश पूर्णपणे लॉकडाऊन मध्ये होता, तेव्हा लोकांनी पाळलेल्या पूर्ण संयमामुळे नैसर्गिक समतोल मोठ्या प्रमाणात पुनरुज्जीवित झाला. पक्षी झाडांकडे परतले आणि मासे किनाऱ्याजवळ दिसू लागले. जर लोकांना निसर्गाच्या पुनरुज्जीवनाच्या प्रक्रियेत सामावून घेतलं आणि त्यांना जबाबदार केलं
तर निळी किनारपट्टी आपल्याला लवकरच दिसेल. या एकत्र येऊयात आणि आपला काळा आणि प्रदूषित झालेला समुद्र पुन्हा निळा आणि प्रदूषणमुक्त बनवूयात. धन्यवाद. तर आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण आपली प्रोजेक्ट ब्ल्यूची जी शॉर्ट फिल्म आहे मराठीमधली ती आपण सर्वांना दाखवली आहे आणि मी सर्वांचं स्वागत करतो आजच्या कार्यक्रमामध्ये. आज अतिशय एक महत्त्वाचा दिवस आहे. आज मराठी न्यूज चॅनल्सचे सर्व संपादक एका व्यासपीठावर येऊन एक चांगल्या कॉजसाठी, एका चांगल्या उपक्रमासाठी आणि मुंबईच्या समुद्राच्या पर्यावरणाच्या विषयासाठी एकत्र येत आहेत. त्यामध्ये श्री राजीव खांडेकर जी, जे एबीपी ओके श्री राजीव खांडेकर जी हे नागपूरला आहेत. काल ते संध्याकाळी नागपूरला गेले आहेत आणि ते तिथून जॉईन होणार आहेत आपल्याला थोड्या वेळामध्ये. श्री निलेश खरे जी 24 तासचे मुख्य संपादक आणि ते पण साताऱ्यामध्ये आहेत आणि साताऱ्यावरून ते जॉईन होणार आहेत. श्री प्रसाद काथे जे महाराष्ट्र चॅनलचे संपादक आहेत ते आपल्याला जॉईन झालेले आहेत. श्री नरेंद्र कोठेकरजी जे एक्झिक्युटिव्ह एडिटर आहेत, लोकशाही न्यूज चॅनल आहेत, ते पण आपल्या बरोबर आहेत. श्री प्रसन्ना जोशी हे साम टीव्ही न्यूजचे कार्यकारी संपादक आहेत आणि महाराष्ट्राला अतिशय परिचित चेहरा आहे, ते पण आज या कार्यक्रमाला जॉईन झालेले आहेत. पद्मश्री डॉक्टर अनुराधा पोडवलजी या विशेष रूपाने या कार्यक्रमाला आल्या, त्याबद्दल विशेष त्यांचे आमच्या संस्थेच्या वतीने आम्ही अभिनंदन करतो या कार्यक्रमाला. आणि याचबरोबर मुंबईच्या समुद्रावर प्रेम करणारी सर्व जनता, श्री राज जोशीजी हे आदित्य बिर्ला ग्रुपचे चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर आहेत आणि ते पण या जॉईन झालेले आहेत आणि सर्व मान्यवर आहेत, बरेच मान्यवर या कार्यक्रमाला जॉईन झालेले आहेत. मी सर्वांचं स्वागत करतो. आणि प्रसाद काथेजी, तुम्ही विनंती केली होती की तुम्ही थोडं कुठे प्रवास करायचा आहे, त्यामुळे लवकर जाऊ इच्छिता, तर तुम्ही सुरुवातीला आपले विचार मांडू शकता. प्रसादजी अनम्यूट करा आणि व्हिडिओ ऑन करा. नमस्कार आणि धन्यवाद राजेशजी. या एका अत्यंत प्रबोधनकारी कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण मला सहभागी करून घेतलं. सर्वप्रथम आता सध्या सुरू असलेल्या नवरात्रीच्या उत्सवाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. ऊर्जेचा हा उत्सव आहे आणि ज्या दिवसांमध्ये सकारात्मक ऊर्जेचा सर्वाधिक प्रसार होतो अशा दिवसांमध्येच पर्यावरण विषयक जागृतीच्यासाठी ऊर्जेचा आणखी संचार व्हावा यासाठी राजेश सरवते यांनी या केलेल्या प्रयत्नाच्या बद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. पद्मश्री अनुराधाताई पौडवाल यांना अनेक वर्ष ऐकत आलो होतो. आज प्रत्यक्ष त्यांच्यासोबत कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली, त्याबद्दलही राजेशजी आपल्याला आभार आणि अनुराधाताईंना खूप खूप धन्यवाद. गेली अनेक वर्ष अनेक पिढ्यांना तुम्ही आनंद दिला आहे. आजही आपण त्याच एका सकारात्मक ऊर्जेसह या कार्यक्रमात आहात. धन्यवाद तुमचे. आमच्या सर्व समव्यावसायिकांचे सुद्धा आभार, कारण एका सकारात्मक गोष्टीसाठी सर्व मराठी वृत्तवाहिन्यांचे संपादक एका व्यासपीठावर आले, याची तयारी दर्शवली, ही सुद्धा खूप चांगली बाब आहे आणि हे राजेश सर्वज्ञांना जमलं. गमतीशीर भाग असा आहे की माध्यमांमध्ये प्रत्येकाची तोंड ही 10 दिशांना फिरलेली असतात, त्यामुळे 10 जण असतील तर 10 वेगळ्या दिशांना असतात. राजेश कोचरेकरांनी मात्र हे शिवधनुष्य पेललं आणि सर्व मराठी वृत्तवाहिन्यांचे संपादक या कार्यक्रमात आणले. खूप खूप धन्यवाद त्यासाठी राजेशजी आपले. याचं कारण असं आहे की मराठी वाहिन्यांच्यासाठी महाराष्ट्र ही प्राथमिकता आहे. मराठी वाहिन्यांच्यासाठी मुंबई ही नस आहे आणि या नसीतून वाहणार सगळं रक्त म्हणजे ही जी अस्मिता नामक प्रकार आपल्याकडे सातत्यानं बोलला जातो, त्या संपूर्ण प्रकरणामध्ये आपण किती संवेदनशील आहोत याची जाणीव जागृती करण्याच्या निमित्तानं आपण हा कार्यक्रम करत आहात. या चर्चेतल्या सुरुवातीच्याच भागाला आपण मला बोलण्याची संधी दिली, त्याबद्दलही आपले आभार. एक संस्कृतचा श्लोक मला आठवतो. तो संस्कृतचा श्लोक असा आहे की आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारः केशवम प्रति गच्छति.
त्याचा अर्थ या संस्कृत सुभाषिताचा संस्कृत मधला मराठीतला अर्थ असा आहे की आकाशात पडलेलं प्रत्येक पाणी की पाण्याचा प्रत्येक थेंब ज्याप्रमाणे सागराला जाऊन मिळतो त्याप्रमाणे तुम्ही कोणत्याही देवाला नमस्कार करा, तो केशवापर्यंत, केशव याचा अर्थ भगवान महाविष्णू यांच्यापर्यंत जाऊन पोहोचतो. या श्लोकाची आठवण आत्ताच्या आपण कार्यक्रमात का करतो आहोत, तर प्रोजेक्ट ब्ल्यू च्या माध्यमातून ज्या वेळेला राजेश सर्वज्ञ आणि त्यांचे सर्व समविचारी मित्र हे समुद्र किनारपट्टी अधिक सुरक्षित व्हावी आणि ती सुरक्षित राहावी याच्यासाठी प्रयत्न करत असताना आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम हे इतकं सहज घडतंय का, हे चर्चेला येणं गरजेचं आहे. या आजच्या चर्चात्मक परिसंवादामध्ये हाच सगळ्यात मोठा चर्चेचा भाग असेल. आकाशातलं पडलेलं पाणी हे जितकं नैसर्गिक आहे. सध्या आपल्या सगळ्यांना माहिती असेल, हस्ताचा पाऊस सध्या फार व्हायरल होतोय. समाज माध्यमांवर हस्ताच्या पावसाची खूप चर्चा आहे. पण या पावसाचं प्रत्येक थेंब पडलेलं पाणी या पृथ्वीवर जसंच्या तसं तितकं नैसर्गिकरित्या समुद्र किनाऱ्यांमध्ये जात नाहीये. मानवाचं अतिरिक्त संस्कृतीवरचं अतिक्रमण हे आत्ताच्या घडीला या पाण्याला अधिकाधिक प्रदूषित करून समुद्रापर्यंत घेऊन जाते. आपण कायम सनातन संस्कृतीची चर्चा करत असतो आणि त्याबद्दल आपण जेव्हा जो अभिमान बाळगतो तर ती सनातन संस्कृती ही आपल्याला केवळ आणि केवळ प्रथा, परंपरा, संस्कृती, शिकवणी यांच्याबद्दलच्याच जाणीव जागृतीबाबत आपल्याला जागी ठेवते असं नाही, तर त्या अनुषंगानं जेव्हा एखाद्या देशाची संकल्पना आपण स्वीकारतो तर त्या देशाच्या सोबतचा निसर्ग सुद्धा जिवंत ठेवण्याची जबाबदारी आपल्यावर ठेवते. थोड्या वेळापूर्वी प्रोजेक्ट ब्ल्यूच्या वेबसाईटमध्ये जो व्हिडिओ आपण पाहिला, ज्या माध्यमातून जाणीव जागृतीचा एक प्रयत्न आपण करत आहोत राजेशजी, त्या कार्यक्रमात सुद्धा तुम्ही एक गोष्ट जरूर नमूद केलीत की प्रत्यक्ष हा समुद्र किनारा आहे किती आणि हा समुद्र किनारा सामान्यांना वापरायला मिळतो किती. या पलीकडे जाऊन मी एक अंदर की बात तुम्हाला सांगू इच्छितो आणि ती अशी आहे की अनेकांना ठाऊक नसेल, मुंबईत राजभवनाला स्वतःची अशी एक समुद्राची किनारपट्टी आहे आणि मुंबईतल्या अत्यंत अभिजन वर्गाच्या साठीच ती खुली असते. सर्वसामान्यांना त्यात मर्यादित प्रवेश असतो, तो सुद्धा एखाद्या सणवार उत्सवाच्या निमित्त, आणि तो सुद्धा तिथं ज्या देवीचं मंदिर आहे तिला पूजणाऱ्या लोकांनाच त्या समुद्र किनारपट्टीवर जाता येतं. अन्यथा या शहरातली खूप बडी माणसं विशेष परवानगी काढून त्या समुद्र किनारपट्टी जातात, कारण तिथे गर्दी नाही, तिथे प्रचंड स्वच्छता आहे आणि तिथला समुद्र हा तुलनेनं अधिक चांगला आहे. हे जे सगळं भाग्य हे एका काही जणांपुरतं आहे, हे सर्वसामान्य मुंबईकराला का मिळू नये? आज आपण समुद्र किनारपट्टीची चर्चा करण्याच्यासाठी एकत्र जोडले गेलेलो आहोत. ही चर्चा अधिकाधिक समाज माध्यमात सुद्धा पसरली पाहिजे, कारण आपण लहानपणी जरा आठवून पाहावं की अनेकदा वाळूचे किल्ले मुंबईच्या किनारपट्ट्यांवर केलेले असतील, अनेकदा आपण स्वतः मुंबईच्या समुद्र किनाऱ्यांवरच्या लाटा अंगावर घेतल्या असतील, पण आता या चर्चेत सहभागी झालेले किती जण आपल्या मुलांना आज हे करू देत आहात? आत्ताच्या घडीला जरी मला स्वतःला आठवतंय, मी जेव्हा जेव्हा लहान असताना मुंबईमध्ये यायचो त्यावेळेला वाळूचे किल्ले बनवणं आणि तिथल्या समुद्रात पोहायला जाणं हे शक्य असायचं. आज या वयात हा अनुभव माझ्या गाठीशी असून मी स्वतः हे करणार, कारण तो समुद्र किनारा तितका सहज नाही, तो नैसर्गिक नाही याची भीती मला आणि त्यातल्या संसर्गाची भीती आहे. पण हे सगळं काही आपोआप घडलेलं नाहीये, हे निसर्गानं घडवलेलं तर अजिबात नाहीये. निसर्गाच्या पलीकडे मानव नावाच्या एका अत्यंत हव्यासी वृत्तीनं हे घडवलेलं आहे. आपण यात बदल करू शकतो का? निश्चित करू शकतो. कोण करू शकत नाही? बदल आपल्यालाच करायचा आहे, कारण आपणच गोष्टी बिघडवत चाललेलो आहोत. नकारात्मक दृष्टीने ह्याकडे पाहू नका. आपल्याला सकारात्मकरित्या पाहायचं असेल तर मुंबई पलीकडच्या काही महत्वाच्या शहरांकडे आपल्याला बघायला हवं. मुंबईत सुद्धा 4-2 माणसं एकत्र येऊन जर जुहूचा समुद्र किनारा स्वच्छ करून दाखवू शकत असतील तर तो तितकाच दररोज सुरक्षित, स्वच्छ आणि पर्यावरण स्नेही राहील हे पाहणं जुहू किनारपट्टीवर रोज येणाऱ्या, मॉर्निंग वॉकला येणाऱ्या प्रत्येकाची जबाबदारी. आपण आपलं लहान पोर घेऊन जेव्हा जातो तेव्हा त्याच्या हातातला चॉकलेटचा साधा
वेष्टनाचा भाग सुद्धा समुद्र किनाऱ्यावर पडणार नाही याबाबत जागरूक राहायला हवं. लोक घरांमध्ये कोट्यावधीचं फर्निचर करतात, 5-5 कुत्रे पाळतात आणि त्या कुत्र्यांना घाण करण्याच्यासाठी समुद्र किनाऱ्यावर घेऊन येतात. ही मानसिकता चुकीची आहे. आपण आपल्या घरातला कचरा हा आपल्या घराच्या उंबरठ्याच्या बाहेर ठेवणं अपेक्षित आहे, पण म्हणून तो दुसऱ्याच्या दारात टाकणं आपल्याला अपेक्षित नाही. सागर, समुद्र हे सगळे आपले स्नेही आहेत. मुंबईचा हलवा एखाद्याला ऐकताना हे मिठाईचं नाव वाटेल, पण अनेकांना ठाऊक असेल की हा संपूर्ण प्रकार हा एका माशाच्या प्रजातीविषयी आहे. मुंबईचा हलवा आज सापडतोय का? मुंबईच्या किनारपट्टीत तो सापडत नाही असं म्हटलं जातं. मुंबईत राहणारे कोळी बांधव जे या शहराचे मूळ नागरिक आहेत, मूळ 7 बेटांची असलेली ही मुंबई इंग्रजांनी अतिक्रमण करून रेक्लेमेशन असा एक सुंदर शब्द आता त्याला आलेला आहे, तो भाग वापरून जोडली, मोठी केली आणि एक विकसित बंदर म्हणून ती उदयाला आली. पुढे ती औद्योगिक राजधानी झाली, नंतर आता ती आर्थिक राजधानी झालेली आहे. या सर्व प्रवासामध्ये ही मुंबई बकाल शहर बनली आहे आणि तिचे समुद्र किनारे अधिक बकाल झालेत. आपण मुंबईतून जेव्हा हवाई उड्डाण करतो तेव्हा किनारपट्टीपासून जवळपास 5 ते 10 किलोमीटर पर्यंत एक काळा पट्टा किनारपट्टीला चिकटलेला दिसतो. हे सगळं आपल्याला टाळता येणार आहे का? निश्चित टाळता येणार आहे. तर आपल्याला समुद्र किनाऱ्याच्या विषयी जागरूक होण्याबरोबरच आपल्याला घरातल्या विसर्गाच्या बाबतही जागरूक व्हायला हवं. आपण आपल्या घरातला कचरा समुद्रात जाणार नाही याच्यासाठी प्रयत्न करायला हवेत. घरातला ओला आणि सुका कचरा वेगळा करायला हवा. मी माझ्या घरामध्ये गेले अनेक वर्ष ओला कचरा हा कंपोस्ट होईल यासाठी प्रयत्न करतो. जितक्या लोकांना जमेल तितक्या लोकांना त्यासाठी अधिकाधिक प्रोत्साहित करतो. असं अधिकाधिक लोकांनी केलं तर कचरा आहे तिथेच राहील, त्याचं कंपोस्ट बनेल, त्याचं खत बनेल. आपण आपापसातल्या झाडांना ते देऊ शकतो, अनेकांना त्याची विक्री करण्याची संधी प्राप्त होऊ शकते. अशा अनेक संधी आहेत ज्या माध्यमातून आपण आपला विसर्ग हा पर्यावरणाला अहितकारक होणार नाही म्हणून प्रयत्न करू शकतो. मुंबईचा समुद्र किनारा 100% नैसर्गिक झाला पाहिजे. निळंशार पाणी, आपण मलेशियात गेलो, सिंगापूरला गेलो, अजून कोणत्याही देशांमध्ये गेलो तर तिथे समुद्र किनारे पाहून आपल्याला खूप आनंद होतो. प्रवाळाची बेटं पाहण्यासाठी आपण कोकणाच्या किनारपट्ट्यांवर जातो. अजून काही स्कुबा डायव्हिंग सारखे प्रयत्न करायचे असतील तर आपण देशातल्या इतर पर्यावरण पूरक किनारपट्टीकडे वळतो. हे आपल्याला मुंबईत का जमू नये याचा विचार मुंबईकरांनी करायला हवा. राजेश सर्वज्ञ, आपण या संपूर्ण माध्यमातून मराठी माध्यमांनाही जागृत करायचा प्रयत्न करत आहात. नुकतंच जुहूच्या समुद्र किनाऱ्यावर एकदा नाही 2दा तेल आलं. आपण कढईमध्ये फोडणी टाकतो त्याप्रमाणे त्या फोडणीचा तवंग जसा पदार्थावर येतो, मिसळ खाताना जशी तर्री आपल्याला दिसते, तसं संपूर्ण समुद्र किनाऱ्यावर जुहूच्या किनारपट्टीवर ते तेल पसरलेलं होतं. हे अत्यंत घातक आहे. या तेलामुळे न वनस्पती जगणार आहेत, न मासे जगणार आहेत, न माशांव्यतिरिक्त इतर कुठलाही जलचर जगणार आहे. आणि हे तेल आलं कुठून याची उत्तरं सापडत नाहीत. हे तेल का सातत्यानं येतं याची उत्तरं सापडत नाहीत. राजेश सर्वज्ञ यांच्यासारखे लोक जेव्हा त्यासाठी संघर्ष करायचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याचं काम जर प्रशासन करणार असेल तर हे घातक आहे. तुम्ही एक आठवून पहा, मी थोडासा वेळ कदाचित जास्त घेतोय असं वाटेल राजेशजी आपल्याला, पण जाता जाता फक्त 2 मिनिटांमध्ये आपलं वक्तव्य आता संपवतो आणि सांगतो. मुंबईतली तमाम बडी प्रभावशाली मंडळी ही गिरगावच्या समुद्र किनाऱ्यावरून मलबार हिलकडे जातात. म्हणूनच का हो नरिमन पॉइंट आणि गिरगावचे समुद्र किनारे स्वच्छ असतात? जुहूच्या समुद्र किनाऱ्यावर त्या बाबतीत तितकी स्वच्छता का नसते? मुंबईतल्या इतर समुद्र किनाऱ्यांच्या बाबतीत इतकी जाणीव जागृती का होत नाही? कारण तिथे मोठी माणसं नाहीत किंवा तिथे असलेली माणसं आपल्या आपल्या समुद्र किनाऱ्यांबाबत जागरूक नाहीत. तर आज राजेश सर्वज्ञ यांनी केलेल्या प्रयत्नाच्या निमित्तानं ती जागृती आपल्यामध्ये वाढतीये. राजेशजी खूप खूप आभार. स्वामी विवेकानंद यांच्या विचार प्रसारांना अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही जेवढे परिचित आहात, आज नैसर्गिक दृष्ट्या मानवातली जाणीव जागृती राहावी यासाठी सुद्धा तुम्ही परिचित होतात. माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत या कार्यक्रमाला. जसं किनारपट्टीवरचं तेल हे आमच्यासाठी केवळ बातमी नाहीये आणि तुम्ही त्या निमित्तानं करत असलेल्या प्रयत्नांना प्रोत्साहन देणं हा केवळ कर्तव्याचा भाग नाहीये, तर ही आमची सुद्धा एकत्रित जबाबदारी हे लक्षात ठेवून जय महाराष्ट्र त्या किनारपट्टीवरच्या तेलाच्या बातमीच्या निमित्तानं तुमच्या पाठीशी उभं राहिलं.
त्याच्याही पेक्षा 10 पट अधिक ताकदीनं आम्ही तुमच्या प्रत्येक प्रयत्नात सोबत असू असा विश्वास व्यक्त करतो. आणि ही संधी आपण मला उपलब्ध करून दिली त्याबद्दल खूप खूप आभार. इतर सर्व मान्यवरांच्याही भाषणांना, त्यांच्या विचारांना ऐकायला मला आवडेल आणि मी निश्चितच या निमित्तानं चर्चेमध्ये श्रवण करण्यासाठी आपल्या सगळ्यांचा श्रोता म्हणून सहभागी झालेलो असेल. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना खूप आभार. नवरात्रीच्या शुभेच्छा, दसरा आणि दिवाळीच्यासाठी पण मी आगाऊ शुभेच्छा आपल्या सगळ्यांना देतो. ऊर्जेचा हा अखंड स्रोत असाच सुरू राहावा अशी विनंती. आणि राजेशजी, आपण केलेल्या प्रयत्नांसाठी खूप खूप शुभेच्छा. कधीही काहीही सांगा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. धन्यवाद आणि जय महाराष्ट्र. धन्यवाद प्रसाद काठेजी. तुमचं नेहमीच समर्थन आणि मार्गदर्शन दोन्ही आम्हाला लाभतं या सर्व कार्यामध्ये. आणि तुम्ही नेहमी हा विषय स्वतःचा समजून या कार्यामध्ये सहकार्य करतात, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. आज तुम्ही या कार्यक्रमाशी जोडल्या गेलात त्याबद्दल धन्यवाद. आणि अजूनही सर्वांचे विचार ऐकण्यासाठी थांबावं ही पण विनंती करतो. तर मी विनंती करेल, श्री प्रसन्ना जोशीजी, सर्व परिचित नाव आहे, सर्व घरोघरी चेहरा गेलेला आहे महाराष्ट्रामध्ये. प्रसन्नाजी आता एक साम टीव्ही न्यूज या लोकप्रिय चॅनलचे एक्झिक्युटिव्ह एडिटर आहेत आणि पर्यावरण या विषयावर पण ते खूप संवेदनशील आहे. तर प्रसन्नाजी, मी तुम्हाला विनंती करतो की आपले विचार मांडावे. धन्यवाद सर्वज्ञजी. मला वाटतं की माझा आवाज सगळ्यांपर्यंत पोहोचतोय. सर्वांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा. आणि मगाशी जसा काठे यांनी तुला उल्लेख केला, आपल्यासोबत आपण काही देवी कधी बघितलेल्या नाहीत, पण साक्षात गानदुर्गा अनुराधाजी आपल्या सोबत आहेत. त्यामुळे त्यांना नमन करतो. मी असं मानतो की त्यांच्याच रूपाने देवीचा अंश आपल्यामध्ये उपस्थित आहे. त्यामुळे त्यांना अभिवादन करून आणि आपल्या सगळ्या टीमचं अभिनंदन करून एक अतिशय ज्याला टाइमली आपण म्हणू शकतो असा एक समयोचित विषय समोर घेतलेला आहे. त्यासाठी आवाजामध्ये थोडा इको येतोय, मागे करेक्ट करता आलं? हा, थोडा इको येतो. ओके, आवाज येतोय माझा आता? हा, आवाज येतो पण इको येतोय, थोडा इको येतोय. आता हेडफोन लावलं तर चांगलं होईल, ब्लूटूथ काढून. ओके ओके ओके. मग मी काम करतो, मेन स्पीकर वरतीच जातो. यस. आता ठीक आहे? यस. ओके, आता ठीक आहे. यस. ओके. सो मी सगळ्यांचं स्वागत सुद्धा, सगळ्यांना अभिवादन सुद्धा, तुमच्या टीमचे सुद्धा आभार की त्यांनी एक अतिशय चांगला विषय या निमित्तानं मांडलेला आहे. मुंबई काय किंवा कोणतेही समुद्र किनारे, वॉटर बॉडीज, ज्याला आपण मोठ्या टर्मिनॉलॉजीमध्ये वॉटर बॉडीज म्हणूया, त्याच्या बाबतीत विचार करायचा झाला तर आपल्याला मुळात ठरवावं लागेल की आपण किती सिरियस आहोत आणि आपण किती प्रामाणिकपणे याचा विचार करणार आहोत. म्हणजे आता समजा मुंबईचे समुद्र किनारे विचार करणार असू तर समुद्र किनाऱ्यावरचा कचरा, समुद्र किनाऱ्यावरती होणारं प्रदूषण हा फार छोटा भाग आहे. मोठा भाग हा आहे जो तुम्ही मगाशी एक शॉर्ट फिल्म दाखवली, त्याच्यामध्ये मुंबईच्या इतक्या प्रचंड, म्हणजे मुंबईचा भूभाग सगळा MMRD रिजन पकडून जो काही 1,20,00,000 वगैरे आपण पॉप्युलेशन साधारण अंदाज बांधतो, त्याच्या जोडीला प्रचंड झोपडपट्टी, आपल्या सगळ्यांच्या वस्त्या, इमारती, आपण सगळेच त्याच्यामध्ये प्रदूषणकारी घटक आहोत. मी काय फक्त झोपड्यांना दोष देत नाही, आपण सगळे आलो त्यामध्ये. आपल्या गरजांसाठी असणाऱ्या झोपडपट्ट्या आहेत त्यांच्याकडनं आपल्याला स्वस्त लेबर मिळतं. आमच्या घरातल्या कामवाल्या बाई, भांडी घासणाऱ्या ताई, या सगळ्या तिकडनं येतात म्हणून आपल्या घरांची गरज चाललेली आहे. त्यामुळे या सगळ्यांची इकोसिस्टीम आहे. या इकोसिस्टीमचा परिणाम मग तो इंडस्ट्रीयल वेस्ट मधून आला, आपल्या सगळ्यांच्या सांडपाणी व्यवस्थापनातून आला, बाकीच्या सगळ्या गोष्टी, तो कचरा टाकला जातो, या सगळ्याचा अल्टिमेट सार म्हणजे समुद्र प्रदूषित होत आहेत. त्याच्या जोडीला जसं मी मगाशी म्हणालो तसं की आपण हे एकदा खुले मनाने मान्य करणार आहोत की नाही, की समजा आता आपल्याकडे गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो, माझ्या घरी सुद्धा गणपती येतात. काळाच्या नुसार बदलत गेल्यानंतर आणि दाभोलकरांसारख्या चळवळींनी प्रबोधन केल्यानंतर आपण सगळ्यांनी सुरू केलं की आपण सोसायटीच्या, महापालिकेने तयार केलेल्या कृत्रिम हौदामध्ये विसर्जन करतो. हेतू हा की प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या या मूर्ती थेट जर का वॉटर बॉडीज मध्ये गेल्या, मग त्या नदी असतील, तलाव असतील किंवा समुद्र असतील, तर आपण कल्पना करू शकतो. आता कोरोनाच्या काळात तरी गणेशोत्सव एवढ्या मोठ्या प्रमाणात साजरा झाला नाही, पण हजारो इफ नॉट लाखो किंवा हजारो प्रमाणातल्या मूर्ती, मोठ्या मूर्ती या सगळ्या तिकडे जात असतात. आता हा विषय आपण मांडायचा की नाही, हा एकदा आपल्याला प्रामाणिकपणे ठरवावं लागेल. कारण अशा प्रत्येक जे टॅप्स ओपन आहेत, कारण अल्टिमेटली समुद्र ही काय एक सजीव, म्हणजे ही विचार करणारी बॉडी नाही, ती एक नॅचरल बॉडी आहे. त्याला माहित नाही की माझ्याकडे काय आलेलं आहे ते मला चांगलं आहे का माझ्यासाठी वाईट आहे. तो याचा आपण विचार करणार आहोत की नाही, त्याबद्दल आपण प्रबोधन करून बोलणार आहोत की नाही. आज स्थिती अशी आहे की अगदी
हिंदुत्ववादी शिवसेना सत्तेमध्ये आहेत, पण त्यांची सुद्धा अडचण होते की लोकांच्या भल्यासाठी सांगितलं की गर्दी करू नका, सणावर थोडेसे आपल्याला कमी करावे लागतील, तरी सुद्धा त्याचं राजकारण होतं. हे सगळं एकमेकांशी जोडलं गेलेलं आहे, हा मी सांगायचा प्रयत्न करतोय. आता एक मुंबईमध्ये मला ट्रेंड दिसायला लागलाय की आपल्याकडे देवी देवतांचे उत्सव सुद्धा, नवरात्रीचे सुद्धा मोठ्या प्रमाणात साजरे व्हायला लागलेले, देवींच्या मूर्ती सुद्धा यायला लागलेल्या. ही जरा गेल्या काही वर्षातला ट्रेंड पाहतोय, कारण आतापर्यंत गणपतीचा मोठ्या प्रमाणात आपल्याकडे सणावर साजरे केले जात होते, पण हे वेगळे. पण हा झाला एक भाग. हा सुद्धा तुलनेनं छोटा आहे, कारण एका गणपतीच्या काळात येणाऱ्या गणपतींचं विसर्जन हा तुलनेनं छोटा मुद्दा आहे. आपल्याला 365 दिवसांबद्दल बोलायचं आहे. काय काय बघायला मिळतं आपल्याकडे? एक तर इंडस्ट्रियल वेस्टचा मुद्दा आहे. प्रचंड प्रमाणात या ज्या सगळ्या, आता जसं मी चेंबूरला राहतो, मला दिसते माझ्याकडे, माझ्या बाजूलाच अगदी तो मोठा नाला आहे. तिकडे सगळीकडनं या छोटे मोठे उद्योग बनवण्यात आलेले आहेत. तिकडचा कचरा, रसायनं तिकडे टाकली जातात. याच भागामध्ये आगी सुद्धा लागण्याच्या घटना घडलेल्या आहेत. हा तिकडचा भाग झाला. तिकडे कल्याण डोंबिवलीला सुद्धा MIDC मधला हाच प्रकारे असाच कचरा टाकला जातो. तिकडे मग नेहमीच्या या बातम्या अगदी दरवर्षी ठरलेल्या आहेत. नदीच्या पाण्यावरती तवंग आला, नदीच्या पाण्यावरती फेस आला, पाण्यामुळे लोकांचं आयुष्य प्रदूषित व्हायला लागलंय, घरातल्या नळातून काहीतरी प्रदूषित पाणी यायला लागलेलं आहे. हा सगळा त्याचा मुद्दा आहे. पण हा सुद्धा अंतिम आहे का? हा अंतिम नाहीये. कारण याच्यानंतर आपल्याला आणखी, मी हे तुम्हाला का सांगतोय, ही जी नवीन सिस्टीम तुम्ही आणू पाहताय, ज्याचा तुम्ही मगाशी उल्लेख केला, मला असं जाणवलं, तो जो प्रोजेक्ट ब्ल्यू तुम्ही म्हणताय, किंवा एक असं अधिकरण, एक अशी ऑथॉरिटी की जी समुद्र किनारे आणि पाणी स्वच्छ करण्यासाठी काम करेल. मला असं वाटलं की शॉर्ट फिल्मचा बाकीचा पार्ट खरंच चांगला मांडला तुम्ही, पण सोल्युशनवर येताना यू आर मेकिंग इट ओव्हर सिम्प्लिफाईड. दोन गोष्टींच्या प्रकार. एक, हे जे काम करावं लागणार आहे त्यातल्या अनेक स्टेक होल्डर्सचा तुम्ही विचार, मला माहित नाही त्या शॉर्ट फिल्म मध्ये मांडले की नाही, तुम्ही विचारच केलेला नाही असं माझं इम्प्रेशन. तुम्ही त्या उद्योगधंद्यांचं काय करणार आहात? तुम्ही त्या हॅबिटॅट्सचं काय करणार आहात? तुम्ही बिल्डिंग्स मध्ये राहणारे किंवा झोपड्यांमध्ये राहणारे, आणि तिकडचं सगळं मलमूत्र विसर्जन, इंडस्ट्रियल सगळं जो इंडस्ट्रियल वेस्ट आहे, लिक्विड वेस्ट आहे, तो कुठेतरी जावा लागेल. त्यांना नद्यांमध्ये किंवा नाल्यांमध्ये, जे आता नाले गटारं बनलेले, म्हणजे मिठी नदी एकेकाळी बऱ्यापैकी चांगली होती असं खूप जुने काहीतरी संदर्भ सांगतात, आता तर गटारच झालेलं आहे सगळं. पण मग तिकडचं सगळं थांबवायचं तर या उद्योगांचं काहीतरी करावं लागेल. उद्योग म्हणजे कोणी माफिया तर नाहीये, ते कुठले का असते ना, छोटे मोठे उद्योग पोटासाठी आज एक मोठी एक अख्खा कम्युनिटी याच्यावरती चालते, त्यांचं जीवन त्याच्यावरती जगलं जातं. या बाबतीत आपण काय करणार आहोत, याच्या सोल्युशन्स आपल्याला द्यावे लागतील. त्याच्या पुढे तुम्ही म्हणताय तसं एक अधिकरण समजा तयार केलं. आज प्रॉब्लेम असा आहे मुंबईला आजच्या घडीला की 5-5, 6-6 आपल्याकडे विविध प्राधिकरण आहेत. MMRDA, महापालिका आहे, म्हाडा आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सुद्धा एजन्सीज आहेत. त्यामुळे नुसते रस्त्याची कामं करायची म्हटली सुद्धा तरी सुद्धा हे MMRDAचं आहे का, महापालिकेचं आहे का, कुठल्या केंद्रीय रस्ते विकास आहे, याच्यावर आमच्याकडे अजूनही हायवेला सुद्धा पेवर ब्लॉक्स लावलेले. तुम्ही एक आणखी अधिकरणाची कल्पना करताय. तुम्ही जेव्हा त्या समुद्राला हात घालायला जाल, जेव्हा तुम्ही इकडे काही करायला जाल, तेव्हा हे मुद्दे येणार आहेत की महापालिकेचा रोल काय आहे, मग आणखी कुठल्या अधिकरणाचा रोल काय, केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचा ह्याच्यातला रोल काय आहे. त्यामुळे आणखी एक अधिकरण करायचं का आहे, त्याच व्यवस्था अधिक कार्यक्षमतेनं आपल्याला राबवायच्या, वापरायच्या, याचा विचार करावा लागेल. अर्थात मी जसं म्हणालो तसं मला अजून प्रोजेक्ट ब्ल्यू बद्दल डिटेल तुमच्या शॉर्ट फिल्म मधून कळलं नाही. आय होप यू विल शेअर समथिंग आफ्टरवर्ड्स विथ ऑल द पार्टिसिपंट्स. पण तोही विचार आपल्याला करावा लागेल. दुसरी गोष्ट, जेव्हा आपण समुद्री कचऱ्याचा विचार करत असतो त्यावेळी हा जो म्हणजे दृश्यमान स्वरूपातला कचरा आहे, पावसाच्या काळात जो परत केला जातो, हा सगळा मुद्दा आहे. याच्या बाबतीत लोकांच्या सवयी हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आम्ही सिव्हिल सोसायटी म्हणून आपल्याला स्वतःला मानतो, आम्ही सिव्हिल सोसायटी आहोत, पण सिव्हिलाइज्ड सोसायटी आम्ही खरंच झालो का? मी माझ्या सकट असं उत्तर देतो की आम्ही सिव्हिलाइज्ड सोसायटी नाही आहोत. आपल्या, कारण असं आहे की मी कचरा टाकत नसेल, पण माझा कचरा कोणीतरी कुठेतरी टाकत असेल. कोरडा आणि ओला कचरा सेग्रिगेट करायचा, त्यासाठी 2 पिशव्या वापरायच्या, हे आपल्याला सगळ्यांना सांगण्यात आलेलं आहे. पण शेवटी मी त्या दिलेल्या दोन्ही पिशव्या मिळून तिकडच्या आमच्या त्या महापालिकेचे कर्मचारी, आपले बांधव आहेत ते सगळं मिळून एकाच ठिकाणी टाकणार असतील. फॉर गॉड नोन रिझन, मला माहित नाही असं का होतं. आणि सगळं अल्टिमेटली टाकाटाकी होणार असेल, हे सगळे शेवटी डिस्चार्ज करावे लागणार असतील, तर याच्यावरला जो एन्व्हायरमेंटल सेन्सिटायझेशन नावाचा प्रकार आहे, तो आपल्यापर्यंत गेलाय का? एक उदाहरण तुम्हाला सांगतो, हे असं का होत नाही. ज्याला पण एन्व्हायरमेंटल सेन्सिटायझेशन किंवा असे कोणतेही विषय आहेत, मग त्याच्यामध्ये सायबर सिक्युरिटी असेल, एन्व्हायरमेंटल सेन्सिटायझेशन असेल किंवा कोणते, हे विषय एकतर इंग्लिशमध्ये असतात, लोकांच्या त्यांच्या भाषेत पोहोचवण्याचे प्रयत्न फार कमी होतात. तरी तुलनेनं मोदी गव्हर्नमेंट आल्यानंतर मला एका गोष्टीचं ज्याच्याबद्दल खरंच कौतुक वाटलं, स्वच्छता हा नॅशनल अजेंडा करण्यात आला.
आणि स्वच्छता हा विषय घेऊन गांधीजींच्या प्रतिमेसह देशभरामध्ये एक कॅम्पेन करण्यात आलं आणि महापालिका विविध शहरं त्याच्यात सहभागी व्हायला लागली. स्वच्छतेचा आग्रह, स्वच्छता एक सर्व्हे पण केला जातो. दरवर्षी तो सर्व्हे होतो, त्याच्यात शहरं सहभागी होतात, पुरस्कार मिळवतात. मला ते खूप आवडलं. त्याची सुरुवात ग्रामीण स्वच्छतेच्या अभियानाच्या दृष्टीने संत गाडगे महाराज स्वच्छता अभियानाच्या दृष्टीने आर पाटलांच्या काळात झाली होती. हे प्रकल्प आणखी मोठ्या प्रमाणात राबवले पाहिजे. लक्षात घ्या, हे असे प्रोजेक्ट, आता प्रोजेक्ट ब्ल्यू आहे, त्याच्यावर आज आपण सगळे बोललो, वी आर लर्निंग पीपल, आपण आपल्यामध्ये बोललो. हे पुढे जाण्यासाठी म्हणजे मला सांगा, धारावीच्या झोपडपट्टीतल्या त्या माणसांपर्यंत तुमच्या प्रोजेक्टचं नॉलेज जाणार आहे की नाही, माझा तुम्हाला प्रश्न आहे. महापालिकेच्या शाळांमध्ये असणाऱ्या मुलांपासून ते आमच्या बँड्राच्या टीचर्स कॉलनी पासून किंवा तिकडचे जे शासकीय कर्मचारी वसाहत तिथपासून ते लालबाग लोअर परेलचे सगळे आमचे सरकारी किंवा म्हणजे चतुर्थ श्रेणी कामगार असतील किंवा आपले कारखान्यामध्ये काम करणारे, एकेकाळी कारखान्यात काम करणारे, आणि आता जो सगळा मराठी वर्ग आहे, इथपासून ते श्रीमंतांच्या वर्गापासून इथपर्यंत हा जाणार आहे की नाही. जनरली ह्याचं सेन्सिटायझेशन म्हणजे काय होतं माहितीये, सकाळी एक फेरी काढायची, ते बॅनर्स घ्यायचे आणि फेरी काढायची त्या एरियातून. याच्याने सेन्सिटायझेशन होत नाही. एक म्हणजे पूर्ण जीवन घालवावं लागेल अशा विषयांमध्ये, अशी माणसांची पिढी तयार करावी लागेल आणि ती शाळांमध्ये मग ती डॉन बॉस्को पासून ते महापालिका शाळा क्रमांक 34-35 जी काय असेल ते इथपर्यंत ते सेन्सिटायझेशन केलं. ते 5 वर्षांनी आपल्याला 5 ते 10 वर्षांनी म्हणजे ज्याच्यामध्ये 2 पिढ्या किमान ट्रान्झिशन होत असतात, त्यांच्यामध्ये आपल्याला हे परिणाम बघायला मिळतील. त्याच्या जोडीला समुद्रावरती साफसफाई अभियान आहे. समुद्र ऍक्च्युअली आतमध्ये जाऊन क्लिनिंग, आता दॅट विल बी मोर टेक्नॉलॉजिकली एडेड प्रोजेक्ट ठरेल तो, कारण त्याच्यात तुम्हाला त्या तवंग बाजूला करणे, आतल्या गोष्टी पुन्हा काढण्या, पूर्ण वेगळा प्रोजेक्ट पडेल. मला त्याचं टेक्निकल नो हाऊ नाहीये माझ्याकडे, पण त्याच्यामध्ये तुम्हाला बाहेर पडावं लागेल. पण पुन्हा तो प्रोजेक्ट तुम्ही सुरू केला तरी सुद्धा त्याच्या मागचा बाकीचा सोर्स तर चालूच आहे ना, कचऱ्याचा, त्या सगळ्या प्रसन्नजी तुम्ही म्यूट झालाय, एक मिनिट अनम्यूट करा स्वतःला. तुम्ही म्यूट झालाय तुम्ही. हॅलो. हा, ओके. मी कोणत्या मुद्द्यापासून परत सुरू करू? समुद्रातून कचरा साफ करणं, टेक्नॉलॉजी. या सो मी माझं बोलणं संपत असताना मी एक 3 सूत्री किंवा 4 सूत्र मुद्दे फक्त मांडेन. क्रमांक 1 म्हणजे आहे त्या एजन्सीचा जास्तीत जास्त चांगला वापर. जर का तुम्ही जो हा प्रोजेक्ट ब्ल्यू राबवायचा म्हणत असाल तर त्याच्यामध्ये तुम्ही म्हणताय चांगली गोष्ट आहे, सेलिब्रिटीज असतील, पत्रकार असतील, बाकीचे सगळे ओपिनियन मेकर्स आणि सिव्हिल सोसायटी मेंबर्स वगैरे असतील, पण प्रत्यक्ष ऑथॉरिटी ती आपल्याकडे नसेल तर दॅट विल बिकम अनदर डायस, की ज्याच्यामध्ये दरवर्षी आपण एक अहवाल घेऊन येणार, कसा चाललाय कचरा, काय होणार, तो एक छान आपण अहवाल घेणार, सेमिनार घेणार, महापालिका आयुक्तांच्या हस्ते त्याचं प्रकाशन करणार आणि सगळे आपण समाधानी होणार. असं करायचंय का तो एक प्रेशर ग्रुप म्हणून काम करेल, त्याचं महत्व या बाकीच्या एजन्सीजना वाटलं पाहिजे, त्यांच्यापर्यंत आपण पोहोचलं पाहिजे, त्या एजन्सीजना कामाला लावलं पाहिजे. त्यासाठी आरटीआय, कोर्टामध्ये जाणं, शांततामय मार्गाने आंदोलन किंवा या गोष्टी करून त्यांच्यावरती सकारात्मक दबाव तयार करणं, हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, मी जसं म्हणालो तसं अप्पर कास्ट पासून ते सो कॉल्ड अप्पर क्लास पासून सो कॉल्ड लोअर क्लास पर्यंतच्या सगळ्या लोकांमध्ये त्यांच्या भाषेमध्ये हे सेन्सिटायझेशन झालं पाहिजे. तिसरी गोष्ट, प्रत्येक ह्या ज्या सगळ्या म्हणजे जिकडे मी म्हणालो की जे जिकडनं डिस्चार्ज होतोय इंडस्ट्रियल एरियातून किंवा लोक राहत आहेत त्या एरियामधून, जे अल्टिमेटली त्या नाल्यांमधून गटारांमधून जाऊन समुद्रापर्यंत जात आहे, तिकडच्या लिक्विड आणि ड्राय वेस्ट साठी आपल्याला एक सस्टेनेबल किंवा काहीतरी एक मार्ग शोधावा लागेल. आता मी स्वतः चेंबूरला राहतो, मला त्या गोष्टी लक्षात आलेल्या, कारण इकडे प्रचंड मोठं डम्पिंग, देवनारचं डम्पिंग ग्राउंड आहे. याच्या पलीकडे काय गोष्टी करता येतील, जगामध्ये काय चाललेलं आहे, म्हणजे अशा गोष्टी बातम्या मी वाचलेल्या आहेत की आता अशा प्रकारचे बॅक्टेरियाज आहेत की जे कचरा संपूर्ण खाऊन टाकतात आणि काही काळामध्ये पूर्ण त्याची रेती होऊन जाते किंवा काहीतरी माती होऊन जाते, समथिंग ते आहे. तर समुद्रावरचा तवंग खाणाऱ्या सुद्धा बायोलॉजिकल एजंट्स बनवण्यात आलेले आहेत. आता याच्यामध्ये जे तुमच्यासारखे कोणी तज्ञ असतील त्यांनी काम केलं पाहिजे की आपल्याकडे जर का जगामध्ये याचे प्रयोग चालू आहेत तर ते आपल्याकडे का नाही केले जाते. तर या 3 मुद्द्यांना मी जास्त प्रकर्षाने मांडेन आणि मी तुम्हाला विनंती करेन की प्रोजेक्ट ब्ल्यूला अधिक टोक काढण्याची गरज आहे. म्हणजे मी तुमच्या शॉर्ट फिल्मवरनं मला जेवढं कळलं, सो यू आर लुकिंग ऍट समुद्र साफ करणे, समुद्राचा किनारा साफ करणे आणि ऍडव्होकसी. पण हे थोडंसं सुपरफिशियल होईल, थोडंसं सिम्प्लिफिकेशन होईल. माझ्या मते डिटेल आणि लॉंग टर्म लढ्याचं प्लॅनिंग करावं लागेल, ज्याच्यामध्ये आपल्याला सगळ्या स्टेक होल्डर्सना जवळ घ्यावं लागेल. त्याच्यासाठीचा पहिला इनिशिएटिव्ह म्हणून प्रोजेक्ट ब्ल्यूची स्थापना मात्र खरोखरच चांगली आहे आणि त्यासाठी
पत्रकारांकडून समाजाकडनं तुम्हाला सहकार्य मिळेल अशी मला आशा आहे. मला बोलायला दिलं यासाठी आणि या कार्यक्रमात आमंत्रित केलं यासाठी मी सर्वज्ञजी तुमच्या टीमचे आभार मानतो. धन्यवाद. प्रसन्नजी, अतिशय अतिशय परखड मत मांडलं तुम्ही, अतिशय अभ्यासपूर्ण आणि प्रॅक्टिकल मत मांडले. आणि आपण जी एक MMRDA सारखी एक संस्था करावी ज्यामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार आणि लोकल बॉडीज, महानगरपालिका आणि पालिका यांचे प्रतिनिधी असावे, हा जो आपण एक विचार मांडला आहे त्यामध्ये कारण हेच आहे की मुंबई असं शहर आहे, यामध्ये डिफेन्स लँड्स खूप आहेत, शिपिंग आणि पोर्ट इंडस्ट्रीची खूप मोठी लँड आहे, अगदी तो CST पासून उरण पर्यंत शिपिंग आणि पोर्ट मिनिस्ट्रीची लँड आहे, एअरपोर्ट ऑथॉरिटीची लँड आहे. त्यामुळे त्या फनेलमध्ये तुम्ही काही करायला गेलं तर एअरपोर्ट ऑथॉरिटीच्या परमिशन बिना काही करू शकत नाही. डिफेन्स लँड्स तर तुम्हाला माहितीच आहे, नेव्ही आहे, आर्मी आहे, एअरफोर्स आहे, सॉल्ट पॅन्स आहे जिथे केंद्र सरकारचा मोठा हे असतो, CRZ आहे, एन्व्हायरमेंट मिनिस्ट्री आहे. तर अशा प्रकारच्या विविध केंद्रीय संस्था आहेत. स्वच्छतेचं काम आहे, लोकल बॉडीजचं काम आहे आणि राज्य सरकारच्या परमिशन्स विना आपण बऱ्याच गोष्टी करता येत नाही समुद्र किनाऱ्यावर. त्यामुळे ह्या तिन्ही एजन्सीमध्ये कोऑर्डिनेशन नाही आहे, हे आमच्या लक्षात आलेलं आहे. आणि आपण पाहतो की MMRD जी संस्था आहे ती एक फोकस्ड काम करते, एक फोकस आहे त्यांचा की इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करायचं मुंबई मेट्रोपॉलिटन. तशी फोकस्ड ऍक्टिव्हिटी या परिसरामध्ये होत नाही. म्हणजे 25 कामं चालू आहेत त्यातलं हे एक काम आहे. हे काम एक फोकस्ड ऍक्टिव्हिटी म्हणून केलं जावं, त्यासाठी एक फोकस ज्या पद्धतीने आपण BMC मध्ये बघतो की शिक्षण समिती आहे, गार्डन समिती आहे. आणि एक फक्त ऍड करेन कारण जेव्हा जेव्हा हा सगळा विषय येतो ना तेव्हा कचऱ्याकडे पाण्याची आपली एक नकारात्मक दृष्टी आहे. नदी नाल्यांमधून, गटारांमधून जो कचरा, लिक्विड इंडस्ट्रीयल कचरा असेल किंवा वस्त्यांचा कचरा असेल, गटार असेल, ती आपल्या शहराची एक मूलभूत सिस्टीम आहे. त्याला तुम्ही एक तर तुम्हाला पर्याय पूर्ण द्यावा लागेल, ते बंद तर करू शकत नाही, त्यामुळे तो जनरेट होणार आहे. सो तो एक लक्षात. आणि एक छोटासा मुद्दा मांडून मी थांबतो, मला महत्वाचा मुद्दा होता तो. एका पातळीला आपल्याला किती वाटलं तरी शहरांवरती लोकसंख्येचा भार, उद्योगांचा भार किती टाकायचा हे ठरवावं लागेल. यापूर्वी सुद्धा काही महत्वाच्या राजकीय नेत्यांनी विधान केलं होतं की तुम्हाला मुंबईचा जीव केवढा आहे, पुण्याचा जीव केवढा आहे हे ठरवावं लागेल. मुंबई अशी एक्सपोनेन्शियली फक्त वाढत चालली आहे, फक्त उद्योग वाढत चालले आहेत. तुम्ही फक्त जॉग्राफिकली वाढत जाल, टेकड्यांवरती बिल्डिंग कराल, जंगल कापाल आणि तिकडे कराल. तुमचे नदी नाले किंवा जिकडनं वेस्ट चाललेले हे मर्यादित स्रोत आहेत. त्यामुळे एके ठिकाणी तुम्हाला रिस्ट्रिक्टेड, पॉझिटिव्ह रिस्ट्रिक्शन ओव्हर मायग्रेशन आणि हॅबिटॅट याच्याबद्दल आपल्याला विचार करावा लागेल. किती न पटणारा विषय असला तरी सुद्धा तो विचार आपल्याला करावा लागणार यापुढे या सिटीजच्या बाबतीत. प्रसन्नजी, गेल्या या 3-4 महिन्यामध्ये जुहू बीचवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये ऑइल स्पिलिंग झालं आणि मोठे मोठे गोळे आले. एका दिवसामध्ये 1 लाख किलो, 2 लाख किलो असं ऑइल आलं. तर हे जे कॉन्ट्रॅक्ट असतात क्लिनिंगचे, त्यामध्ये कदाचित त्याचा उल्लेख नसतो, कचरा उचलण्याचा उल्लेख असतो, पण ऑइल आल्यानंतर ते कशा शास्त्रीय पद्धतीने त्याची विल्हेवाट लावायची तर याचा विचारच केला गेलेला नव्हता. तरी पण त्या लोकांनी उचललं. नंतर BMC ला प्रश्न विचारत आला की हे काय आहे, कुठे होतं, कसं होतं, काय, कोण जिम्मेदार आहे. ते म्हणे कचरा समुद्र किनारी आला, ते उचलणं एवढंच आमचं आहे, आम्हाला काही घेतलं नाही, ते कुठून आलं. मग ते नंतर डिस्कस करण्यात आलं की ते कोस्ट गार्डनी ते सगळं थांबवायला पाहिजे. जे जहाजं येतात ऑइल घेऊन आणि उरलेले जहाजं ते धुतली जातात आणि त्यातून ते ऑइल समुद्रात सोडतात धुतल्यानंतर, आणि मग ते ऑइल सगळं समुद्र किनारी येतं आणि ते कोस्ट गार्डची जिम्मेदारी. कोस्ट गार्ड कोणाचं, तर मग केंद्र सरकारचं. तर हा समन्वय नाहीये, कोस्ट गार्डचा आणि BMCचा समन्वय नाहीये, कोस्ट गार्डचा आणि मीरा भाईंदर म्युन्सिपाल्टीचा समन्वय नाहीये, कोस्ट गार्डचा आणि पनवेलच्या म्युन्सिपाल्टीचा कोऑर्डिनेशन नाहीये. तर सेंट्रल एजन्सी, स्टेट एजन्सीज आणि लोकल बॉडीज यांचं कोऑर्डिनेशन नाहीये. ते कोऑर्डिनेशन कसं होणार? जोपर्यंत तिन्हीचे प्रतिनिधी कुठेतरी एका बॉडीमध्ये असतील तरच कोऑर्डिनेशन होऊ शकतं. आज आपण बघतो की एअरपोर्ट अथॉरिटीच्या परमिशनसाठी 6-6 महिने, वर्ष 2-2 वर्ष गोष्टी अडकून बसतात किंवा डिफेन्स परमिशनमुळे आता सगळ्याच गोष्टी अडकून बसतात. तर मला असं वाटतं की बऱ्याच गोष्टी, सर्व गोष्टी सॉल्व्ह नाही होणार, पण बऱ्याच गोष्टी ते कोऑर्डिनेशन कमिटी जर बनली, त्याला आपण प्राधिकरण म्हणूया किंवा समिती म्हणूया, पण हे सर्व एकत्र एका समितीत असतील, त्यांच्यामध्ये चांगलं कोऑर्डिनेशन असेल तर 80% समस्या सॉल्व्ह होऊ शकतात. उरलेल्या 20% समस्या त्या वेगळ्या पद्धतीने सॉल्व्ह कराव्या लागतात. त्यामध्ये ह्या सगळ्या कॅश रिच बॉडीज आहेत मुंबई परिसरातल्या MMRDA रिजनच्या. पैसा हा काही फॅक्टर नाहीये. पैशाच्या कमीमुळे हे काम होत नाही असं आम्हाला म्हणायचं नाहीये. इच्छाशक्तीची कमी आहे आणि कोऑर्डिनेशनची कमी आहे 3 एजन्सीजमध्ये, असं आम्हाला म्हणायचं आहे. आणि फोकस्ड ऍक्टिव्हिटी नाहीये. कोणी म्हणतं माझं स्वच्छतेचं काम आहे, कचरा आला मी स्वच्छ करणार, जेवढं होणार तेवढं करणार, तुम्ही तुमचं बाकी बघा. पण कचरा आलाच का, कचरा समुद्रात गेलाच का, ते म्हणते आमचं काम नाहीये ते, आम्ही फक्त
आमचं कॉन्ट्रॅक्ट आम्ही कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकलं, आउटसोर्स केलं. अशा प्रकारचे वेगवेगळे कार्य यामध्ये समस्या आहेत. आणि मला असं वाटतं की अशा प्रकारची जी आम्ही एक संस्थेची मागणी केली आहे की ज्याकडून केंद्र सरकार, राज्य सरकार आणि लोकल बॉडीजचे प्रतिनिधी त्याच्यामध्ये असतील आणि एक MMR रिजन म्हणून एक ऍक्टिव्हिटी होईल. केवळ BMC म्हणून नाही, केवळ ठाणे म्युन्सिपाल्टी म्हणून नाही, केवळ उल्हासनगरची म्युन्सिपाल्टी म्हणून नाही, किंवा ठाणे मीरा भाईंदर म्हणून नाही, तर एक MMR म्हणून काम करावं लागेल. तर एखाद्या म्युन्सिपल कॉर्पोरेशननी चांगलं काम केलं आणि त्या परिसरामध्ये पण पाणी वाहतं आहे, समुद्राचं पाणी आहे, त्यामुळे केवळ BMCनी चांगलं काम करून चालणार नाही, केवळ पनवेलच्या म्युन्सिपल कॉर्पोरेशननी चांगलं काम करून चालणार नाही, तर सर्वांना एकत्र काम करावं लागेल, टीम वर्क करावं लागेल. तर ते केल्यानंतरच त्याचे परिणाम दिसतील. नाही तर एकाने काम केलं आणि 9 जणांनी 8 जणांनी जर स्वच्छता ठेवली नाही आपल्या परिसरामध्ये, तर त्याचे परिणाम आपल्याला जे दिसायला पाहिजे ते दिसणार नाही. प्रसन्नजी, मी तुम्हाला अनम्यूट करतो. तर त्यामुळे ही आपण मागणी केली होती विशेष यंत्रणेची, हा विषय होता. तर नानिक रूपानी जी पण आपल्या बरोबर ज्वाइन झालेला है. नानिक जी, आपका स्वागत है. नानिक जी मुंबई के बहुत बड़े सामाजिक कार्यकर्ता है, 40 साल से ये प्रियदर्शनी एकेडमी चलाते हैं, 38 साल से. नानिक जी, आपका स्वागत है कार्यक्रम में. थँक यू. आता आपण पद्मश्री डॉक्टर अनुराधा पौडवाल जी यांचे विचार ऐकूया. डॉक्टर पद्मश्री डॉक्टर अनुराधा पौडवाल या अतिशय जगप्रसिद्ध गायिका आहेत. देशात त्यांचं नाव आहे, जगात त्यांचं नाव आहे, परंतु त्या एक खूप मोठ्या सामाजिक कार्यकर्त्या पण आहेत. आणि सामाजिक काम करता करता त्यांनी एक सूर्योदय नावाचं एक फाउंडेशन काढलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून ते खूप चांगलं काम करतात. त्यांचा जन्म मुंबईतलाच आहे, सांताक्रूजचा, आणि त्यांचे 68 वर्षाचे कारकीर्द पण आणि 50 वर्षाची फिल्म कारकिर्दी, गायकी कारकिर्दी पण मुंबईतच गेलेली आहे. त्यामुळे त्यांचं मुंबईशी एक अतिशय वेगळं नातं आहे. राजेशजी, थँक्यू. मला ह्याच्यामध्ये थँक्स फॉर इन्क्लुडिंग मी ह्या तुमच्या सेमिनार मध्ये. विशेष करून मला एक सांगावंसं वाटतं की सगळ्यात पहिलं म्हणजे प्रसन्नजी बोलले ते अतिशय उत्तम त्यांनी सजेशन दिले, आणि इव्हन प्रसादजी खूप चांगलं बोलली. बेसिकली म्हणजे माझ्या फाउंडेशनच्या थ्रू काम करताना मी हे बघितलं की जसं तर मी बीड मध्ये काम केलेलं आहे वॉटर कन्झर्वेशन साठी, आणि मी नांदेडला आम्ही 10 गाव दत्तक घेऊन आम्ही तिथे वॉटर कन्झर्वेशन केलं, जिथे सरप्राइझिंगली म्हणजे आम्ही जे नाल्यांचं खोलीकरण आणि रुंदीकरण करत होतो, एक्सपेक्टिंग की पाऊस आला की त्याच्यात पाणी भरेल, पण म्हणजे आम्हाला आश्चर्य वाटलं की जिथे जिथे आम्ही खोदत गेलो तिथे आम्हाला नॅचरल झरे लागले, पाण्याचे नॅचरल झरे लागले. दॅट मीन्स की पाणी आहे, पण आपण इतकं त्याच्यावरती म्हणजे माती आणि घाण आणि प्लास्टिक आणि एवढ्या गोष्टी घालून इतकं सगळं ते बुजवून टाकलेलं आहे. तर आपण ऍक्च्युअल नेचरला जितकं म्हणजे खरं जे नेचर आहे त्यालाच आपण बदलून टाकलेलं आहे. आणि ते करत असताना ज्या वेळेला मी, जो हा माझा पर्सनल अनुभव आहे की ज्या वेळेला तिथे काम केलेलं असल्याबद्दल मी ज्या वेळेला इथे बोलत होते, तर इथले लोक वा छान म्हणायचे, पण अदर दॅन दॅट सिमिंगली म्हणजे दे वर अनटच्ड. लक्षात आलं? तर तसं होऊन चालणार नाही, किंवा कारण इव्हेंच्युअली आपल्याला सर्वांनाच ही गोष्ट, इव्हन जरी आपण शहरात असू तरी आपल्याकडे ती गोष्ट येणारच आहे, अँड वी विल इव्हेंच्युअली हॅव टू फेस दिस प्रॉब्लेम. त्यामुळे रुपालीजी नमस्ते. वी विल हॅव टू फेस दिस प्रॉब्लेम. त्यामुळे आपल्याला इतकं इन्सेन्सिटिव्ह राहून चालणार नाही. तर आता सुरतला गेले होते, जिथे ते व्हाईस चान्सलर्स बरोबर ह्या वॉटर कन्झर्वेशन साठीच त्यांची कॉन्फरन्स होती, तिथे मला बोलवलं होतं. तर महावीर जैन युनिव्हर्सिटी आहे तिथे, तर तिथे आर्किटेक्चर जे कॉलेज आहे त्यांनी काय केलेलं आहे की सुरतचे जेवढे प्लास्टिकचे बॉटल्स आहेत ते एकत्र केलेले आहेत, आणि ज्या पिशव्या ज्या आहेत ज्या आपण म्हणजे डिग्रेडेबल ज्या आहेत त्या पिशव्या त्याच्यामध्ये त्यांनी भरून इको ब्रिक्स त्यांनी तयार केलेले आहेत. आणि त्या इको ब्रिक्स म्हणजे जर का राजेशजी दाखवू शकले, ते इको ब्रिक्स चे मग त्यांनी पार्क्स मध्ये ठेवण्याचे बेंचेस केलेले आहेत, मोठे मोठे शँडिलियर्स केलेले आहेत, क्रिसमस साठी म्हणून डिस्प्ले करण्यासाठी क्रिसमस ट्रीज केलेले आहेत. अशा काही गोष्टी त्यांनी केल्या. इनफॅक्ट
they are falling short of 10,000 eco bricks now. तर ज्या पद्धतीने ते सर्व एकत्र येऊन दे आर वर्किंग टुवर्ड्स अ कॉमन कॉज, तर हे आपल्या मुंबईमध्ये व्हायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं की जितके पत्रकार संपादक आहेत आणि चॅनल हेड्स आहेत, यू विल प्ले अ व्हेरी बिग रोल. कारण आमच्यासाठी हुएवर इज वर्किंग, आम्ही कुणीही किती काम जरी केलं तरी ते लोकांपर्यंत नेणं हे उत्तरदायित्व तुमच्याकडे आहे. त्यामुळे आय थिंक यू कॅन प्ले अ फॅन्टॅस्टिक रोल. आणि हे सगळं होऊ शकतं. दुनियेमध्ये अनेक ठिकाणी काही ना काहीतरी काम करणारी लोक आहेत. आता मी कितीतरी वेळेला ऐकण्यात आलेलं आहे किंवा वाचण्यात आले की इस्रायल टेक्नॉलॉजी अशी आहे जी हे सगळं डील करू शकते. तर वी शुड कन्सल्ट देम. जर का तुमच्यामधल्या कोणाची ओळख असेल तर आपण इथे त्यांना अप्रोच करून सांगू शकतो की आम्हाला असं असं ही मदत पाहिजे, आम्हाला तुमच्या टेक्नॉलॉजीची गरज आहे. तर आय एम शुअर दे विल कम अँड हेल्प. तर दिस इज माय सजेशन. पद्मश्री डॉक्टर अनुराधा पौडवालची तुम्ही अतिशय चांगलं सजेशन दिलं आहे की लेटेस्ट टेक्नॉलॉजी पर्यावरणाची जी आहे ती आपण वापरली पाहिजे. आणि या विषयामध्ये आम्ही पुढे काम करायचं ठरवलं आहे. ज्या पद्धतीने देशामध्ये डिफेन्स एक्सपो होतो दरवर्षी, त्याप्रमाणे सस्टेनेबिलिटी एक्सपो पण झाला पाहिजे. आणि जगातल्या सस्टेनेबल टेक्नॉलॉजी ज्या आहेत जगामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पर्यावरणासाठी, ते पाण्यातलं प्रदूषण टाळण्यासाठी, जमिनीचं प्रदूषण टाळण्यासाठी किंवा मग हवेचं प्रदूषण टाळण्यासाठी, तर ह्या सस्टेनेबल टेक्नॉलॉजीचा एक्सपो दरवर्षी व्हावा. आणि त्यातून मग वेगवेगळे राज्य, वेगवेगळ्या महानगरपालिका, नगरपालिका यांनी त्या टेक्नॉलॉजीचा लाभ घ्यावा. अशा प्रकारे एक विचार आम्ही पुढे घेऊन येत आहोत. आणि अशा प्रकारे आम्ही ऍडव्होकसी करणार आहोत की ज्या प्रकारे डिफेन्स एक्सपो होतो, एअर शो होतो, जगातले वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी येऊन ते शो करतात, त्याप्रमाणे सस्टेनेबल एन्व्हायरमेंटल टेक्नॉलॉजीचा पण एक्सपो झाला पाहिजे. त्या तंत्रज्ञानांनी आपलं एक्झिबिशन केलं पाहिजे. आणि ज्या राज्यांना, ज्या महानगरपालिकांना, ज्या ग्रामपंचायतींना त्या टेक्नॉलॉजीची आवश्यकता आहे त्या लोकांनी त्याच्यावर करार करून ती टेक्नॉलॉजी ट्रान्सफर करून ती उपयोगात आणली पाहिजे, जेणेकरून लाखो करोडो लोकांना त्याचा फायदा होईल. धन्यवाद. यानंतर मी विनंती करेल लोकशाही न्यूज चॅनलचे एक्झिक्युटिव्ह एडिटर नरेंद्र कोठेकरजी, प्लीज. सर्वांना माझा नमस्कार. माझा आवाज येतोय? हा, येतोय. सर्वांना माझा नमस्कार. राजेशजी, अत्यंत चांगला आणि आपल्या सगळ्यांसाठी असलेला अत्यंत गरजेचा असा उपक्रम आपण हाती घेतलाय, त्याबद्दल आपलं अभिनंदन. आणि आम्हा सर्वांच्या वतीने मी धन्यवाद मानतो. आपल्या समवेत गानसम्राज्ञी अनुराधाताई आहेत. मला त्यांना नेहमीच ऐकायला आवडलंय. आज प्रत्यक्षात त्या या व्यासपीठावरती माझ्या सोबत आहेत. ही आपल्या सर्वांसाठी आणि माझ्यासाठी कौतुकाची आणि अभिमानाची बाब आहे. त्याचबरोबर या डायसवर जे मान्यवर उपस्थित आहेत त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो. अभिनंदन याच्यासाठी करतो की आपण मुंबई शहराचे एक नागरिक आहोत आणि ते नागरिक असताना आपण ज्या पद्धतीने मुंबई शहरासाठी, माझ्या घरासाठी, म्हणजे आपण म्हणतो माझं शहर, म्हणजे लहानपणी आपल्याला एक आपण शाळेत जायला लागल्यावरती पहिल्यांदा माझं घर, माझी इमारत, माझी शाळा, माझं कॉलेज आणि माझं शहर. मग या माझ्या शहरासाठी आपण नेमकी किती काळजी घेतो याचा विचार जी करण्याची गरज असते लहानपणापासून, म्हणजे त्या मी माझ्या मुलांना शिकवलं पाहिजे की आपण आपलं घर, आपलं शहर कसं स्वच्छ ठेवायचं. तो जी एक अवेअरनेस आहे, तो अवेअरनेस आज लोकांमधून कमी झालाय की काय? तर होय, त्याचं उत्तर असं आहे की होय, तो कमी झालाय. आणि त्याची जागरूकता करणं ही प्राथमिकता आहे. आणि त्याची जागरूकता करण्याचं काम राजेशजी तुम्ही हाती घेतलंय, हे फार कौतुकास्पद आहे. आपण मुंबई शहर आणि त्यासोबत लाभलेला त्याचा समुद्र किनारा याविषयी चर्चा करतोय. ही करत असताना मला एक बाब जाणीवपूर्वक इथे नमूद करावी लागेल, ती म्हणजे आपण फक्त शहर म्हणून, म्हणजे आपल्या ज्या अथॉरिटीज आहेत त्यांनी शहर म्हणून मुंबईचा विचार केला. एक गोष्ट फक्त मी ते नमूद करतो, आपण म्हणतो की आपल्यावरती इंग्रजांनी राज्य केलं, पण ते राज्य करत असताना प्रत्येक गोष्टीमध्ये ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज असतात. तसंच त्यांनी जरी आपल्यावरती राज्य केलं असलं तरी आपल्याला काही गोष्टी ते देऊन गेलेले आहेत, ज्याचा आपण सकारात्मक दृष्ट्या विचारच केला नाही. एक छोटंसं उदाहरण देतो, ते म्हणजे आज आपल्याला जी सर्वात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे पाणी. या पाण्याचं नियोजन तेव्हा इंग्रजांनी केलं
आणि त्याचमुळे मुंबई शहराला आजही मुबलक पाणी येतं. आपण शहरात राहणारी माणसं पाणी ज्या पद्धतीने वापरतो ती पद्धत इतकी चुकीची आहे की जेव्हा मगाशी अनुराधा ताई म्हणाल्या की त्यांनी वॉटर बॉडीजसाठी वॉटर कन्झर्वेशनसाठी जेव्हा दुर्गम भागात काम केलं तेव्हा तिथे पाण्याचं महत्व काय आहे हे आपल्याला लक्षात येतं. आपण शहरी माणसं या पाण्याचं महत्व ना वापरासाठी उपयोगात आणत ना त्याच्या उत्सर्जनासाठी उपयोगात आणत. आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे, पाणी ही आपल्या सर्व सजीवांची एक एकमेव अद्वितीय अशी गोष्ट आहे जी आपल्याला नाकारून चालणार नाही. पाणी आपल्या सगळ्यांसाठी जसं आवश्यक आहे तसंच हे पाणी म्हणजे त्याचं आपण जे लहानपणी शिकलेलो आहे की येणारा पाऊस त्याच्यानंतर म्हणजे समुद्रापासून होणारी वाफ त्याचा असणारं ढग मग त्याचं पाणी म्हणजेच आपल्या या संपूर्ण चक्रामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे जर आपले सागरी किनारे स्वच्छ असतील त्याच्यामधली जो आपण म्हणतो ना प्रदूषण असणारं प्रदूषण जे वाढतं प्रदूषण आहे ते जर कमी करणं ही इतकी मोठी काळाची गरज आहे. आपण माझ्या अगोदरच्या मान्यवरांनी इथे त्यांचं मत मांडलं किंवा माझ्या नंतर जे मान्यवर मत मांडतील ते या भागाशी माझ्या मताशी सहमत असू शकतील की त्या प्रदूषणाबाबत ज्या पद्धतीने याच्या आधी काम व्हायला पाहिजे होतं ते त्या तुलनेनं आणि त्या वेगानं झालं नाही. आज आपल्या सर्वांची गरज आहे की ते काम आपण अधिक गतीनं करण्याची गरज आहे. कबूल आहे की ही सुरुवात आहे. हे एक प्लॅटफॉर्म राजेशजीने आपल्या सर्वांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे. या प्लॅटफॉर्मचा या व्यासपीठाचा वापर करत असताना मी माझ्यासाठी काय करू शकतो, मी माझ्या शहरासाठी काय करू शकतो ही जाणीव आपल्या प्रत्येकाने अंगी बाळगण्याची गरज आहे. आपण सागरी किनाऱ्यांचा विचार करतो. एक गोष्ट लक्षात घ्या की मुंबईमध्ये म्हणजे मुंबई 7 बेटाचं शहर आहे. मगाशी प्रसादजी काके म्हणाले, प्रसन्नजी म्हणाले. हे करत असताना आपण जे रिक्लेमिंग केलंय, जे रिक्लेमेशन आहे, अतिक्रमण आहे, या अतिक्रमणाची काही मोजदाद नाही. आज आपण मुंबईचा विकास म्हणून ज्या पद्धतीने इथे इन्फ्रास्ट्रक्चर लादतोय, मी जाणीवपूर्वक हा लादतोय हा शब्द प्रयोग करेन, कारण ह्या शहराचा जो जीव आहे, तो जीव किती मोठा आहे, त्याला श्वास घ्यायला जागा आहे का? आज मुंबईत राहणारे आपण जे मुंबईकर आहोत, त्यांना खरंच शहरातलं जगणं हे जगणं म्हणून असतं का? तर नाही. ही आपल्या सर्वांची एक उदरनिर्वाहाची गरज आहे, म्हणून आपण या शहरात राहतो. आपण आज काय विचार करतो की नाही मला एक माझं सेकंड होम हवं. सेकंड होम का हवं? कारण या शहरामध्ये कुठेतरी आपण गुदमरतोय की काय अशी जाणीव आपल्याला जेव्हा व्हायला लागली तेव्हा आपण मुंबई बरोबर आपल्याला एक आपलं सेकंड होम हवं असा विचार करू लागलो. म्हणजे हे मी का इथे म्हणतोय याचाच अर्थ जेव्हा मला सेकंड होमची गरज भासते तेव्हाच मी एक विचार करायला पाहिजे की होय मी इथे अस्वस्थ होतोय की काय. ही अस्वस्थता म्हणजे आपण आपल्या शहराची नीट निगा राखत नाही. ही निगा राखण्याची गरज ही प्रत्येकाची आहे. इथे असलेल्या सगळ्या प्राधिकरणांची आहे, सरकारची आहे. मी प्रत्येक गोष्टीत प्राधिकरण असलेल्या व्यवस्था, सरकार, प्रशासन यांना दोष देणार नाही. तर माझं एक म्हणणं असं आहे, जे कदाचित वेगळं असू शकतं. ही गरज आणि याची जाणीव आपणा प्रत्येकाला असली पाहिजे. म्हणजे मगाशी जसं प्रसादजी म्हणाले, की आज वाळूचे किल्ले आपल्याला पाहायला मिळतात का? तर नाही पाहायला मिळत. मी माझ्या मुलीला समुद्र किनाऱ्यावरती नेऊ शकतो का? तर नाही नेऊ शकत. कारण तिकडचं वाढतं प्रदूषण. आज आपण समुद्र किनारी गेल्यावरती किती माणसं आपण असू, जी सहज जे आपण जेव्हा मुंबईच्या बाहेरच्या समुद्र किनाऱ्यावर जातो, तेव्हा आपल्याला एक मोह होतो, की त्या रुपेरी वाळू, त्या स्वच्छ पाण्यात आपण किमान आपली पावलं भिजवावीत. मुंबईतला एकतरी समुद्र किनारा असा आहे, जिथे आपण गेल्यानंतर आपल्याला तो मोहित करू शकेल, की होय मी किमान माझे पाय तरी या पाण्यामध्ये भिजवेल. तर तसा एकही किनारा राहिला नाही. याची कारणं जर आपण शोधायला गेलो, तर याची कारणं पण आपलीच आहेत. आपण ज्या पद्धतीने मुंबईमध्ये आपलं जे वेस्ट वॉटर आहे ते सोडतोय, त्याच्यामुळे मुंबई प्रदूषित होतोय. मगाशी राजेशजींनी जो उल्लेख केला, की आपल्याकडे ज्या अथॉरिटीज आहेत, म्हणजे आपल्याकडचा समुद्र किनारा हा बहुतांश पोर्टच्या अंडर आणि त्यांच्या ताब्यातला समुद्र किनारा. या पोर्टचा वापर करत असताना आपण जसं म्हणतो, की नद्या-नाल्यांमध्ये सांडपाणी सोडू नये, नद्या-नाल्यांमध्ये रासायनिक पाणी सोडू नये. तसंच पोर्टचा वापर होत असताना जी बंदरांची ये-जा आहे, त्याच्यावरती काही निर्बंध आपण टाकू शकतो का? त्या बंदरांच्या ये-जामध्ये ती बंदरं वापरत असताना त्याच्यातून जे वेस्ट बाहेर पडतं, जे थेट समुद्राच्या पाण्यामध्ये मिसळतं, त्याच्यावरती आपण कधी विचार केलाय का? मी एक छोटंसं उदाहरण देतो, की गेल्या अनेक वर्षांपासून आपण सॉलिड वेस्टचा वापर कसा करता येईल, म्हणजे त्याच्यातून एनर्जी तयार करता येईल का? त्याच्यातून गॅस तयार करता येईल का? याचा विचार आपण करतोय. किती महानगरपालिकांमध्ये, किती प्रभागांमध्ये
ही यंत्रणा राबवली गेलेली आहे. ती यंत्रणा त्या प्रभागामध्ये त्या महानगरपालिकांमध्ये राबवली गेली नाही. किंबहुना जिथे जिथे ही राबवली गेली असेल तिथे तिथे एक प्रशासकीय चौकट त्याच्या आड येते. म्हणजे ज्या यंत्रणा, ज्या संस्था असं काम करू पाहतात, तिथे आपण जर बघितलं तर त्या यंत्रणांना मुक्त हस्तपणे काम करू दिलं जात नाही. आणि हे वास्तव जे आहे ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपण संस्था म्हणून एखादं काम करायला जातो, एखादं इनिशिएटिव्ह हाती घेतो. तो करत असताना काही गोष्टी या आपल्यापासून फार दूर असतात. फार दूर असतात म्हणजे त्या संस्थेमध्ये कोणाच्या काही ऍक्टिव्हिटीज कशा असू शकतात, त्याला राजकीय जोड आहे का, त्याला आर्थिक पाठबळ कसं मिळेल याचा विचार होत नाही. पंतप्रधान मोदी यांनी मिशन स्वच्छता अभियान संपूर्ण देशात राबवलं. मला सांगा, आपण फक्त ते स्वच्छता म्हणजे जे मी थेट दोष देत नाही, मला माफ करा, पण किती लोक झाडू हातात घेतात गांधी जयंती सोडली तर? किती लोक स्वच्छतेकडे लक्ष देतात? ही स्वच्छता म्हणजे आपण आपल्या शहराला, आपल्या सागरी किनाऱ्याला ज्या पद्धतीने प्रदूषित करतोय, ती प्रदूषित करण्याची सवय आपण आपल्यापासून मोडली पाहिजे. माझ्या अगोदरच्या दोन वक्त्यांनी एक मुद्दा मांडला की आपण ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा करतो. पण मगाशी प्रसन्नजीने खूप चांगला मुद्दा मांडला. तो वेगळा केलेला कचरा पुन्हा एकाच ठिकाणी जातो. म्हणजे ती जी यंत्रणा असली पाहिजे, की गेल्या 1.5 वर्षामध्ये आपण परत एक शिकलो, की कोरोना सारख्या आपण ज्यांची कधी कल्पनाच केली नव्हती, की आपल्याला तोंडाला मुखपट्टी बांधून घराबाहेर निघावं लागेल. याच्यापूर्वी जर आपण एकमेकांना ही गोष्ट सांगितली असती, तर ती हास्यास्पद वाटली असती. नाही, नाही, असं कुठे असतं का? इतकी कुठे महामारी येते का? तर नाही. गेल्या 2.5 वर्षामध्ये ती महामारीच्या संकटातून आपण सर्वजण जातोय. हा मेडिकल वेस्ट जो असतो, तो मेडिकल वेस्ट कुठे डिस्पोज करावा याचा किमान या कोरोनाच्या निमित्ताने विचार झाला. तो मेडिकल वेस्ट आता वेगळ्या ठिकाणी डिस्पोज करायला पाहिजे याची यंत्रणा हळूहळू उभी राहते. मग याच्या आधी मेडिकल वेस्ट साठी आपण कोणता विचार केला होता का? तर तो विचार केला गेला नव्हता. आपण आपल्या इमारतीतून, आपल्या वस्त्यांमधून जे सांडपाणी जातं, त्या सांडपाण्याबरोबर प्लास्टिक असेल किंवा अन्य अनेक गोष्टी असतील, ज्या वाहत वाहत त्या नाल्यांमध्ये आणि नाल्यातून समुद्रात जातात. याला प्रतिबंध घालायला आपण यशस्वी ठरलोय का? तर आज मितीस तुम्ही मुंबईतला कुठलाही नाला बघा. दुर्दैवाने एक म्हणेल, विकासाच्या नावाखाली आपण मुंबईतल्या ज्या 7 नद्या होत्या त्यांना बुजवलेलं आहे. त्यांची जर मुखं बघितली समुद्राकडे जाणारी, त्यात संकुचित झालेली आहे. मिठी नदीसारखा जो प्रवाह आहे तो किती आकुंचित पावला हे आपल्या सगळ्यांनाच दिसतं येता जातामध्ये. म्हणजे ती नदी राहिली आहे का? तर नाही. तो नाला पण राहिला नाही. तो नाल्यापेक्षा अत्यंत वाईट स्थितीमध्ये आज मिठी नदीला आपल्याला पाहावं लागतं. पोयसर नदी असेल, दहिसर नदी असेल, या नद्या खरंच आज अस्तित्वात मुंबई शहरात आहेत का? तर त्या अस्तित्वात राहिलेल्या नाही. आज एक होतं की विकासाच्या नावाखाली, इन्फ्रास्ट्रक्चर नावाखाली नाल्यांना वरून कव्हरिंग केलं जातं. माझं म्हणणं आहे की तुम्ही सौंदर्यीकरणाच्या नावाखाली त्याचं वरून त्यांना बुजवा, त्याचं ब्युटिफिकेशन करा, काही त्याला हरकत नाहीये. पण तो नाला ज्या पद्धतीने सुरुवातीला होता तो तसा राहतो का? तर नाही. म्हणजे आपण जर उदाहरण घेतलं की एखादा नाला 40 फुटाचा जर असेल तर त्याला बंदिस्त करताना तो 30 फुटावरती येतो आणि त्याच्याभोवती 10 फुटाची जागा त्या प्रभागामध्ये ज्याचं वर्चस्व आहे, मी राजकीय पक्षांनाच हे बोलतोय, ज्याचं वर्चस्व आहे म्हणजे कोण एका नगरसेवकाने ही जबाबदारी घेतली पाहिजे की माझ्या प्रभागातून जाणारा नाला हा कसा स्वच्छ राहील, तो दुसऱ्या प्रभागाकडे कसं जाईल. आपण पावसाळा आल्यानंतर प्रत्येक वेळेला नाली सफाई करतो. किती हजार टन कचरा आपण त्या नाल्यातून काढतो. किती हजार टन कचरा नाल्यातच राहतो त्या पावसाळ्यामध्ये. आणि हा सगळा कचरा पर्यायाने समुद्रात जातो. आपण जेव्हा सागरी किनाऱ्यांचा विचार करतो तर आपण आपल्याकडे कसं आपल्याला एक सवय लागलेली आहे की मला जे नको आहे ना ते मी टाकून देतो. लहानपणी शाळेमध्ये एक टाकाऊतून टिकाऊ वस्तू करा हे आपल्याला सामान्य ज्ञानामध्ये शिकवलं जातं. त्याचा आपण विचार करतो का? आपण प्रत्येक गोष्ट टाकण्यावरती भर देतो. माझ्या घरातलं फर्निचर खराब झालं, मी आपलं ते फेकून दिलं. ते फर्निचर कुठे जातं? माझ्या घरातलं एखादं वेस्ट असेल ते मी उचललं, मी बाहेर टाकून दिलं. ठीक आहे. ते माझ्या सोसायटीतून उचलून, माझ्या वस्तीतून उचलून एखाद्या पॉइंट पर्यंत जाईल. पण त्या पॉइंट पर्यंत गेल्यानंतर त्याचा काय होतो याचा शून्यातला विचार, एक मायक्रो आपण म्हणतो ना, तो विचार माझ्याकडे होण्याचा गरजेचं आहे. मी माझ्या घरातली खुर्ची जी माझ्याकडे आता वापरातली नाहीये ती उचलतो आणि कचऱ्याला सांगतो ही बाबा तू टाक म्हणून. तो कुठे टाकतो? त्याचा वापर नक्की होतो का? ती कशासाठी वापरली जाते? माझ्या घरातला निघणारा कचरा कुठे जातोय याचा विचार आपण सर्वांनी करण्याची आज काळाची गरज आहे.
आज आपण म्हणतो की परदेशातल्या अनेक संस्था आहेत ज्या याच्यावरती खूप चांगल्या पद्धतीने काम करतात. त्या संस्थांचे विचार आपण आपापल्या पद्धतीने किती ऍब्झॉर्ब करतो, म्हणजे याच्यासाठी जर आपण त्या व्यक्तीचे ऍब्झॉर्ब करत असू तर राजेशजी यांनी जे प्लॅटफॉर्म तयार केले किंवा असे जे अनेक प्लॅटफॉर्म तयार होतात त्याच्याबरोबर आपण प्रत्येकाने प्रत्येकाला जोडून घ्यायला पाहिजे. याच्यातून जनजागृती करण्याच्या बरोबर अधिक लोकांना मी याच्यात कसं जोडू शकेल. मी जर आपण या व्यासपीठावरती 20 जण असू तर पुढच्या वेळेला या व्यासपीठावर जेव्हा चर्चा होईल तेव्हा ते 20चे 200 कसे होतील, 200चे 2000 कसे होतील, याचा प्रयत्न आपण सर्वांनी वैयक्तिक पातळीवरती करण्याची खरी गरज आहे. आज आपण म्हणतोय की सागरी किनारे प्रदूषित आहे, आपल्याकडे एअर पोल्युशन वाढलंय, आपल्याकडे नॉईज पोल्युशन वाढलंय. हे पोल्युशन वाढवायला कोण जबाबदार आहे? आपण म्हणतो तसं कोणी हे पोल्युशन वाढवलंय तर त्या पोल्युशन लोकांनी वाढवलंय. त्या लोकांमध्ये मी एक घटक आहे, म्हणजे त्याचा काही प्रमाणात अंश हा मीही प्रदूषित केला आहे हे आपण मान्य करायला पाहिजे. आपली मानसिकता त्या दृष्टीने जायला हवी. ही जर मानसिकता आपण प्रत्येकाने अंगीकारली, मी माझ्या स्वतःपासून सांगतोय, मी जर स्वतः माझा समुद्र किनारा, माझं शहर स्वच्छ कसं राहील, इथली हवा स्वच्छ कशी राहील याचा जर विचार केला, साधं उदाहरण की आपण प्रत्येक जण वाहनातून प्रवास करतो. मला माझ्यावरती एक कंट्रोल करता येतं. थोडंसं विषयांतर होतोय मला माहितीये, पण मला माझ्यावरती कंट्रोल करता येतो की नक्की मी हॉर्न किती वेळा वाजवावा. सिग्नलला थांबल्यानंतर माझ्या पुढचं वाहन जात असताना ते जायला काही सेकंद काही मिनिटं लागतील, पण मी मात्र माझा हॉर्न वाजवत राहतो. हॉर्न वाजून वाहतूक समस्या दूर होणार आहे का नाही, ही मानसिकता आपण अंगीकारली पाहिजे. माझ्या घरातलं वेस्ट मी किती बाहेर टाकावं किंवा किती ते उपयोगात आणता येईल ते कुठल्या यंत्रणेकडे दिलं पाहिजे याचा विचार जर मी मनापासून केला, माझा स्वतःचा केला, एकाने पाऊल उचलला. आज राजेशजीने आपल्याला व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. ह्या एकाचे 1000 कसे होतील, ही व्यासपीठं उभी कशी राहतील, याच्यासाठी आपण काम केलं पाहिजे. या व्यासपीठांना असलेलं पॉलिटिकल बॅकग्राऊंड असेल, इकॉनॉमिकल बॅकग्राऊंड असेल, यांना बळ कसं मिळेल, या बळाचा वापर, या बळाचा उपयोग कसा अधिकाधिक करता येईल याचा विचार मी केला पाहिजे. आणि राजेशजी, आपण हे पाऊल उचललंय, आपण हे काम करू घेतलेलं आहे. हे बघा, एक कोण करेल हे म्हणण्यापेक्षा मी सुरुवात केली पाहिजे, तेव्हा त्या कोणचं उत्तर होईल. जागतिक स्तरावरती हे कोणी केलं पाहिजे आपण नेहमीच म्हणतो, हे व्हायला पाहिजे, हे झालं पाहिजे, हे होतं, पण त्याच्यातला पुढाकार मी पासून असला पाहिजे, आपल्या स्वतःपासून असला पाहिजे. या व्यासपीठाच्या निमित्ताने आपण एक खूप चांगला उपक्रम राबवताय. आम्हा सर्वांना तुम्ही या व्यासपीठावरती एकत्रित केलं. लोकशाहीच्या माध्यमातून मी एक सांगू शकेन की लोकशाही न्यूज चॅनल आपल्या या उपक्रमामध्ये आपल्या नेहमी सोबत असेल. फक्त सोबत नसेल तर आपण ज्या ज्या वेळेला जी जी जबाबदारी म्हणून द्याल ती जबाबदारी एक वैयक्तिक नरेंद्र कोठेकर म्हणून, माझं चॅनल म्हणून आपल्या सदैव पाठीशी राहील. आपण जे उपक्रम राबवाल, जी जागरूकता करण्यासाठी ज्या पद्धतीने माध्यमांचा वापर आपल्याला हवा असेल ती करण्याची खात्री आणि आपल्या सोबत राहण्याची खात्री आपल्याला देतो. आपण या व्यासपीठावरती मला निमंत्रित करण्यासाठी केलं त्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे. अन्य मान्यवरांना मी धन्यवाद देतो की आपण सर्वजण एका खूप चांगल्या उपक्रमासाठी एकत्र आलो आहोत. आणि मी माझं मत जे आहे ते इथे थांबवतो. धन्यवाद. नरेंद्र कोटेकरजी, तुम्ही अतिशय आमचा उत्साह वाढवला आहे आणि आम्हाला पुढे जाण्यासाठी आवश्यक असलेलं जे विटॅमिन असतं, जे एनर्जी असते ती तुमच्या शब्दसुमनाने आम्हाला नक्कीच मिळाली आहे. आणि तुम्ही जे विचार मांडले ते अतिशय प्रेरणादायी आहेत, दिशा दाखवणारे आहेत. त्याबद्दल तुमचे धन्यवाद. निलेश खरेजी जॉईन झालेले आहेत, पण इंटरनेट बँडविड्थ कमी आहे आणि ते साताऱ्यात ग्रामीण आहेत. तर एक 2-3 मिनिटांमध्ये ते हायवेवर येत आहेत आणि तिथून आपल्याला ते संबोधित करणार आहेत, बोलणार आहेत. त्यापूर्वी नानी कृपानी जी है, जो प्रियदर्शनी एकेडमी करके 38 साल से एक उपक्रम चल रहा है, उसके फाउंडर है, चेयरमैन एमिरेट्स है। नानी जी, एक 3 मिनट समय है आपके लिए, आपके विचार सुनना चाहिए। मैं पहले तो राजेश जी आपको बहुत बधाई देना चाहता हूं कि ये जो आपने कार्यक्रम लिया है वो मेरे दिल का था। मैं 1999 में 2 फरवरी को मैंने बहुत बड़ी प्रेस कॉन्फ्रेंस ली थी। नितिन गडकरी जी वो टाइम PWD मिनिस्टर थे, वाई चंद्रचूड़ जो फॉर्मर चीफ जस्टिस ऑफ इंडिया, डॉक्टर रश्मि मयूर, सुनील गावस्कर, YP त्रिवेदी और PP छाबरिया, सबको इकट्ठा करके, और मैंने यही कहा कि सुबह को मैं देखता था मॉर्निंग में लोग जो किचन बनाते थे, जो कचरा होता था किचन का डेब्रिस, वो सीधा समुद्र में डाल देते थे। तो मैं उनसे पूछता था ये आप क्यों ऐसा करते हैं?
बोलता है म्यूनिसपालिटी जो है वो कचरा लेती है, वो डेब्रिस लेने के लिए नहीं, डेब्रिस हम डालेंगे तो हमको फाइन लगता है। और तो मैंने काफी वो टाइम पे इतने अच्छे लोगों को इकट्ठा किया, गडकरी जी को इकट्ठा किया, तो म्यूनिसपालिटी के कमिश्नर से मिला, सबसे मिला, मंत्री जो इवन सीएम के पास, तो मेरी कोई मदद नहीं हुई, क्योंकि मैं बोला पूरी मरीन लाइफ खत्म हो जाती है, इतना कचरा अपन डालते हैं। तो ये आप जो कर रहे हैं, आई थिंक इट्स रियली हेड्स ऑफ टू यू, एंड यू हैव बीन एबल टू कलेक्ट ऑल द एडिटर्स ऑफ द चैनल। मैं मेरे को लगता है वो टाइम मेरे दोस्त काफी लोक सत्ता के काफी एडिटर गडकरी जी थे, उनके भी एडिटर रायकर, ऐसे सबको मैंने इकट्ठा किया लोगों को, पर मैं फेल हो गया। और मुझे इतनी खुशी हो रही है कि आपने ये उठाया, और ये प्लास्टिक विल रूइन द होल वर्ल्ड। आपको पता नहीं है, इस इवन अपनी जो खेती है उसमें जो अपनी मट्टी को भी जो चूरा उसका पतला हो जाता है, दैट विल रूइन। तो मेरे तरफ से, एकेडमी के तरफ से आपको पूरी सपोर्ट है, एंड आई विल बी द हैप्पीएस्ट पर्सन इन द वर्ल्ड इफ you succeed, because I failed miserably in this area. In spite of having all the celebrities, I got the photographs. I can show you the photographs of all of them addressing a press conference. But it's really good, and anything you want from Priyadarshini will be solidly behind you. And I'm very happy that all the dignitaries, and especially because pen power is the mightier than the nuclear power. तो आपके पास इतने एडिटर्स हैं जो पेन से पूरी गवर्नमेंट बदली कर सकते हैं, पूरा इतिहास बदली कर सकते हैं। I will not take much of your time. I'm millions thank you for giving me this opportunity to interact with all of you. Thank you very much. सुभाष राजेश जी, सुभाष जी बोलिए। सुभाष दर्जी जी वेस्ट सॉलिड वेस्ट मैनेजमेंट के बीएमसी के इंचार्ज हैं और काफी अच्छे एक डायनेमिक ऑफिसर माने जाते हैं बीएमसी के। मैंने इच्छा व्यक्त की थी कि उनके विचार रखे जाए। नमस्कार राजेश जी, आपल्या नावाप्रमाणे आपण डॉक्टर राजेश सर्वज्ञ, त्यामुळे सर्वज्ञाप्रमाणे सगळं तुम्हाला माहिती आहे, त्याप्रमाणे सगळ्या लोकांना तुम्ही चांगल्या प्लॅटफॉर्मसाठी, चांगल्या कॉजसाठी एकत्र केलं, धन्यवाद। दुसरं या ठिकाणी विशेष करून आपण बघितलं तर डॉक्टर अनुराधा पौडवाल मॅडम आहेत, मी दररोज सकाळी त्यांचं गाणं ऐकतो, आणि ते कोणतं म्हणजे अशक्यही शक्य करतील स्वामी, हे त्यांचे खूप छान हे आहे, स्वामीवरचं गाणं आहे, म्हणजे तो मंत्र आहे तारक मंत्र, तो नेहमी मी ऐकतो। आणि आज प्रत्यक्ष मला तुमच्यामुळे अनुराधा पौडवालजींना बघण्याचा योग आला जवळ। त्याच्यानंतर प्रसाद कातेजी, प्रसन्ना जोशी, कोटेकर सर, ह्या सगळ्यांना मला भेटायचं म्हटलं तर शक्य नव्हतं, पण हा जो विचार होता मला जो मांडायचा होता सगळ्यांपर्यंत, ज्या महापालिकेला घेऊन जायचा आहे, तो एका प्लॅटफॉर्मवर आपण आणला। मला कोटेकर सरांचा महत्वाचा त्यातला जो विषय तो वाटला की माझी मुंबई, आणि मी तुम्हाला सांगतो, मी स्वतः मास्टर इन सिव्हिल इंजिनियर एमटेक आहे स्वतः। 1993 रोजी मला एक इन्सिडेंट मध्ये प्रेरणा मिळाली, आणि त्यावेळी मी ठरवलं की नाही, आपल्याला मुंबईमध्ये काहीतरी वेगळं करायचं आहे। अधिकारी म्हणून मला जबाबदारी, म्हणजे माझं मी ज्या डिपार्टमेंटला होतो त्या डिपार्टमेंटचं मी काम वेगळं आहे, पण मी मुंबईकर आहे, माझी मुंबईत जन्म झाला, मी काय करू शकतो, मुंबईने मला नाव गाव सगळं दिलेलं आहे। आणि म्हणून आपण झोपडपट्टीचा एक विषय त्यावेळी आपण स्वच्छतेचा विषय घेतला, आणि त्याचं नाव होतं 93-94 संत गाडगेबाबा त्रिसूत्री योजना। म्हणजे लोकल लोकांना एकत्र करून त्यांना त्या स्वच्छतेबद्दल जागृती आणणं, आणि ती जागृती करता करता संपूर्ण मुंबई स्वच्छ करणं, मायक्रो लेवलवरती काय करू शकतो आपण, हा एक अनुभव बघितला, आणि खूप त्याला यश आलं। आपण 3 चाकी सायकल डिझाईन केली होती, आणि त्याचा प्रचार झाला। आणि योगायोगाने मगाशी आपण प्रसन्न जोशींनी म्हटलं की आपले विचार धारावी सारख्या त्यातल्या लोकांपर्यंत पोहोचलेत का, तर प्रसन्नजी मी आपलं सांगू इच्छितो, आपण हा एक खूप चांगला प्रयोग केला होता धारावीमध्ये। आणि धारावी म्हणजे 97 आपण बघितलं तर सर्व तडीपार अशी क्रिमिनलसाठी फेमस किंवा अस्वच्छ अशा कंडिशन अशी ती झोपडपट्टी होती, आणि त्या ठिकाणी आपण सांगितल्याप्रमाणे आपण त्यातल्या ज्या 27,000 मुलांच्या माध्यमातून विद्यार्थी ते शाळा ते विद्यार्थी ते पालक, आणि पालक ती वस्ती, असं आपण एक स्वच्छ धारावी, म्हणजे माझी धारावी स्वच्छ धारावी असा एक नारा लावत आलो।
आणि त्याचा इम्पॅक्ट बघता असं लक्षात आलं की आपण आज जो विषय घेतलाय समुद्र प्रदूषण कसं रोखता येईल, काय करता येईल, तर समुद्राला ज्या स्ट्रीम जातात, जे नाले जातात किंवा काय इतर ज्या प्रवाह आहेत, त्या प्रवाहामध्ये गेलेला कचरा हा जातो हे त्यावेळी लक्षात आल्यानंतर धारावीमध्ये बघितलं तर धारावीतल्या नाल्यामध्ये कचरा टाकण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात त्यामुळे होतं. आणि त्या तुम्ही जर बघितलं आजही त्या आहे, पण तेवढं मोठ्या प्रमाणात हे नाहीये. तर त्यावेळी धारावीमध्ये 110 मेट्रिक टन 97 ला मी कचरा जमा करायचो. पण हे जे कॅम्पेन चालू केलं, त्या कॅम्पेनच्या माध्यमातून त्यावेळी नाल्यात जाणारा कचरा हा आम्ही जवळजवळ 650 मेट्रिक टन पर्यंतचा कचरा कलेक्शन ऍट सोर्स करणं चालू केलं आणि त्याला मला यश आलं. पण हे यश आहे ना, हे एकट्याने नुसतं महापालिकेने प्रयत्न करून होणार नाहीये. त्या ठिकाणी राज्य सर्वज्ञासारखे त्या ठिकाणी चांगले कार्यकर्ते त्यावेळी त्या भागातले आम्हाला भेटले होते. त्या ठिकाणचं पोलीस प्रशासन जे म्हणतो ना, पोलिसांचा सहभाग होता, त्याचा एक धाक असतो, आधारित भीती पण त्यांच्यामध्ये असते. की पोलीस प्रशासन, महापालिका, नागरिक, लोकप्रतिनिधी आम्ही सगळे एकत्र आलो होतो. आणि त्या 3 महिन्यामध्ये संपूर्ण धारावीचा कायापालट केला. तेव्हा राज्यपाल महोदय आपले त्या PC अलेक्झांडर साहेब होते आपले, ते म्हणाले मी सिटीचा ते ऍडमिनिस्ट्रेटर होतो, जे काम मला जमलं नाहीये ते काम ह्या ठिकाणी तुम्ही कसं केलं, त्यांनी असा प्रश्न विचारला. तर हे सगळं जे आहे ही इच्छाशक्ती लागते प्रत्येकाचे, एक राजकीय आणि तुमची ऍडमिनिस्ट्रेटिव्ह दोन्ही एकत्र जेव्हा एकत्र येतात आणि लोकांना सांगतात की आपल्याला हे करायचं आहे, त्याच वेळी शक्य आहे. आणि म्हणून सर्वज्ञांना मी धन्यवाद देऊ की त्यांनी या सगळ्यांना एकत्र आणलं. दुसरा प्रसंग सांगतो तुम्हाला मी 97 साली जसं समुद्र किनाऱ्यावरती आम्ही जेव्हा OSD मी विशेष कार्य अधिकारी म्हणून स्वच्छ भारत मिशन मुंबई शहरासाठी मी काम करतो. आणि 97 ला जेव्हा मला घनकचरा व्यवस्थापन विभागाचा OSD म्हणून आपण केला, तेव्हा समुद्र कोणती घाण आपल्याकडे ठेवत नाही. लक्षात घ्या, समुद्र बॅक तुम्हाला जे तुम्ही टाकता ना, ते घाण देता ते परत तुम्हाला देऊन टाकतो. त्यामुळे किनाऱ्यावरती निर्माल्य आलं, किनाऱ्यावरती शौचालय बसलं, शौचालय असं मिक्स त्याच्यात ते निर्माल्य बघितलं आणि मनाच्या भावना हे झाल्या. मी राजेशजी 1 मिनिट फक्त घेईन आपला. तर हे झालं आणि त्यावेळी निर्णय घेतला की आपण निर्माल्य थांबू शकतो का समुद्रात जाणाऱ्यापासून, त्या भावनेचा प्रश्न आहे, कसं करता येईल, काय करता येईल. आणि मग त्यावेळी आपण जर बघितलं असेल तर 97 ला निर्माल्य कलश ही कल्पना आपण स्वतः आणली आणि त्या निर्माल्य कलशाचं उद्घाटन त्यावेळी माननीय मुख्यमंत्री मनोहर जोशी साहेब होते, उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे साहेब होते, आपल्या त्यावेळेच्या महापौर विशाखाताई राऊत या होत्या. ह्यांच्या उपस्थितीमध्ये निर्माल्य कलशाची कल्पना मी लॉन्च केली. आणि आज तुम्हाला मी सांगायला आनंद आणि अभिमान वाटतो की आपल्या पूर्ण मुंबई शहरामधलं निर्माल्य म्हणजे 10,000 गणपती पेंडल किंवा त्या भागातले जे निर्माल्य आहे ते ह्या निर्माल्य कलशाच्या माध्यमातून, निर्माल्य टेम्पोच्या माध्यमातून आम्ही जमा करतो, त्याचं कंपोस्टिंग होतं. त्याच्यासाठी जवळजवळ 550 आमचे मोठे डंपर हे संपूर्ण त्या 10 दिवसाच्या कालावधीमध्ये आपण गणपती नवरात्र जे बघितलं असेल ते संपूर्ण लावले जातात. जवळजवळ 1150 आमचे टेम्पोज जे 3 मेट्रिक टनचे टेम्पो असतात, 1140 1150 एवढ्या त्याच्या शिफ्ट मध्ये ते काम करतात. एवढ्या मोठ्या प्रमाणातलं निर्माल्य जमा करण्याचं काम आपण त्या निर्माल्य कलशाच्या माध्यमातून करतो. त्याच्यानंतरचा महत्वाचा मुद्दा तर निर्माल्य कमी करण्याचं यश आम्हाला आलं, त्यामुळे समुद्र प्रदूषण कमी झाला, फाऊल स्मेल कमी झाला, इकोसिस्टीम वरती थोडासा चांगला परिणाम दिसायला लागला. पण त्याचबरोबर प्लास्टिकची समस्या जी होती काय करता येईल, आणि म्हणून 2000 सालामध्ये मी जातो विलेपार्ल्यामध्ये आम्ही कॅम्पेन चालू केलं की माझं पार्लं स्वच्छ पार्लं. आणि त्याच्यामध्ये प्लास्टिक पिशवीचा मोठा कायदा नव्हता, 50 मायक्रॉन वगैरे हा कायदा त्याच्यामध्ये त्यावेळी आला होता. पण कोणतीच प्लास्टिक पिशवी वापरायची नाही. आणि त्यावेळी काय करता येतं, लोकल ते होकल आपण म्हणतो, लोकल लोकांनी आवाज उठवला पाहिजे, लोकल लोकांना सोल्युशन बघितले पाहिजे, लोकल लोकांना रोजगार मिळाला पाहिजे. आणि त्या माध्यमातून आपण त्या पार्ल्यातल्या सगळे भाजीवाल्यांना सुका कचरा ओला कचरा समजायचं, लोकांना कसं समजवणार. त्या भाजीचा का हे जे नैसर्गिक आहे, तर हिरवा रंग हा निसर्गाचा रंग म्हणून हिरव्या डबे भाजीवाल्यांसाठी. त्या काळामध्ये आपण आता तर निळ्या डबे सुका कचऱ्याला, त्यावेळी आपण पर्यावरणाला हानिकारक असं म्हणजे रेड सिग्नल दिसला की गाडी थांबते असा कन्सेप्ट घेऊन आम्ही लाल डबा दिला होता, प्रत्येक दुकानाकडे एक लाल डबा. आणि अशा पद्धतीने संपूर्ण कॅम्पेन एवढं चांगलं त्या ठिकाणी झालं की आमच्याकडे प्लास्टिक पिशवीला पर्याय म्हणजे काय, डिपॉझिट बेसिसवरती मी कापडी पिशवी द्यायला चालू केली त्याच्यामध्ये. आणि भाजीवाल्याकडे मी डिपॉझिट पिशव्या ठेवल्यात, भाजीवाल्याकडे भाजी घ्यायला येईल, त्यांना कन्व्हिन्स पाहिजे. आणि म्हणून त्यांना डिपॉझिट पिशवी दिली की दुसऱ्या दिवशी जो पिशवी घेऊन आला तर त्याचे 10 रुपये डिपॉझिट त्याला परत द्यायचे. आणि अशा पद्धतीने त्यावेळी जवळजवळ 6-7 वर्ष ते कॅम्पेन चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालं. आणि आपल्याकडे त्या पार्ल्यामध्ये जवळजवळ 7-8 कोटी रुपये बँकेमध्ये प्लास्टिक पिशवीचे वाचले. आता 1 किलो प्लास्टिक पिशव्या जर घ्यायचं म्हटलं तर कमीत कमी 400-500 पिशव्या त्याच्यात असतात. म्हणजे विचार करा, म्हणजे अशा कित्येक कोटी पिशव्या ह्या पर्यावरणामध्ये, नाल्यामध्ये, नदीमध्ये जाण्यापासून वाचवण्यात आम्हाला यश आहे. त्याच्यानंतर तिसरा जो मुद्दा आपण बघितला की मी काय करू शकतो का,
माझ्या कित्येक वर्ष मी माझ्या घरातलं, प्रसाद कातेजीने खूप छान सांगितलं, मला खूप आवडलं ते. कित्येक वर्षापासून ते त्यांच्या घरातल्या कचऱ्याचं खत करायचा प्रयत्न करतात. ओला कचरा आहे, ओल्या कचऱ्याचं खत बनतं. त्याच्यातून आम्ही होम कंपोस्टिंग नावाचा आस्था होम कंपोस्टिंग नावाचा एक कन्सेप्ट डेव्हलप केला. त्यामध्ये स्मार्ट दळी पॅटर्न स्मार्ट कंपोस्टिंग नावाचा एक आणखी कन्सेप्ट हे केला डिसेंट्रलाइज वेस्ट मॅनेजमेंटसाठी. आणि अशा माध्यमातून माझ्या घरातला कचरा जो आहे हा संपूर्ण मी कंपोस्टिंग माझ्या घरात करतो. सुका कचरा ओला कचरा माझ्या घरातला वेगळा होतो. आज रविवार आहे, रविवारी सुद्धा सकाळपासून माझ्या घरामध्ये झाडलोट चालू आहे, सुका कचरा वेगळा काढणं चाललेलं आहे. संपूर्ण हे सगळं काम चालू केलंय. आणि हे नुसतं करत नाहीये, तर प्रत्येक कॉलेजमध्ये जातो, प्रत्येक लोकांपर्यंत जातो, प्रत्येक व्यासपीठ जिथे मिळते जातो, आम्ही त्या ठिकाणी जाऊन हे करतो. आता हे मी एकटा करतो का, तर उत्तर नाहीये. तर यासाठी मुंबई महापालिकेचं संपूर्ण यंत्रणा, आमच्याकडे जवळजवळ 35,000 आमचे कर्मचारी आहेत मुंबई महापालिकेचे, जे घनकचरा व्यवस्थापन विभागाचं काम बघतात. ते सगळे कर्मचारी याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत. ह्याच्यामध्ये आपण बघितलं तर झोपडपट्टी स्वच्छता हा विषय आम्ही घेतलेला आहे. झोपडपट्ट्या ज्या स्वच्छता करायचं म्हटलं तर मग सर्वज्ञांनी बोलताना सांगितलं की जे MMRDच्या गव्हर्नमेंटच्या जागा आहेत, त्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जागा आहेत, त्या रेल्वे अथॉरिटीच्या जागा आहेत, ह्या ठिकाणी स्वच्छता झोपडपट्ट्यांची करणार कोण. आणि म्हणून त्यावेळी एक कल्पना मला मनात सुचली ज्या धारावीच्या अनुभवाच्या आधारावरती. तिचं नाव होतं दत्तक वस्ती योजना आणि आताचं नाव आहे स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान. आता ह्याच्यात आम्ही काय केलं, 150 घरांचं एक युनिट बनवलंय, 150 घरांचा एक परिसर बनवलाय आणि त्या भागातल्या लोकांनी एकत्र यायचं, त्यांचा परिसर त्यांनी स्वच्छ करायचा आहे, त्या ठराविक वेळेमध्ये कचरा द्यायचा आहे. आता हे करताना एका युनिटचं करायच्या ऐवजी ते 10-15 युनिट, 5 युनिट, 18 युनिट असं क्लस्टर, त्याला आपण वस्ती म्हणतो. आणि या वस्तीच्या माध्यमातून तो परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी मुंबई महापालिका साहित्य लागतं त्यांना काम करण्यासाठी. ती साहित्याची जबाबदारी मुंबई महापालिका त्यांच्या घेते. त्याला एक 6,000 रुपये अनुदान स्वभावाने त्यांना देतात दर महिन्याला. आणि अशा पद्धतीने आमच्या जवळजवळ 850च्या आसपास स्थानिक संस्था ज्या आहेत ह्या आमच्यावर जोडल्या गेल्यात. आणि जवळजवळ 10,000 एककामध्ये हे काम चालतं. 10,000 एकक म्हणजे 150 घरांचं एक युनिट जर बघितलं, अशा पद्धतीने जवळजवळ 70-80 कोटी रुपयाचं अनुदान च्या माध्यमातून आज संपूर्ण मुंबईतल्या झोपडपट्ट्याची स्वच्छता जी आहे, जी इंटरनल भागातली जी आहे, ती मुंबई महापालिका लोकसभाच्या माध्यमातून आता करते. त्यामुळे नाल्यामध्ये जाणाऱ्या कचऱ्याचं प्रमाण आहे आता खूप प्रमाणामध्ये कमी झालेलं आहे. पण तरी सुद्धा आपण म्हणतात त्याप्रमाणे जागृतीची गरज आहे. मुंबई पोलिसांच्या संदर्भामध्ये आपल्याकडे संजय बर्वे साहेब आपल्याकडे आयुक्त होते. त्यांनी एक चांगला उपक्रम मुंबई महापालिकेच्या बरोबर टाईप केला. आम्ही त्यांना म्हटलं की साहेब आपण एक प्रत्येक पोलिसाने नाल्याच्या बाजूची एक वस्ती आपण अडॉप्ट करूया. मुंबई महापालिका संपूर्ण सहकार्य करेल. पोलिसांनी कम्युनिटी पोलिसिंग कन्सेप्ट खाली आपण नाल्याच्या जवळची झोपडपट्टी घेऊया. त्यांचा जो त्या वस्तीमध्ये जो असलेला दरारा, दहशत किंवा जे आदरित भीती जे काय आपण म्हणतो ते मुंबई महापालिका आपण एकत्र घेऊन लोकप्रतिनिधी मिळून आपण नाल्यात कसा जाणार नाही ही मोहीम घेऊया. आणि त्याचा परिणाम जर आपण बघितला असेल तर श्रद्धा आपल्या बाजूला मिडिया कॉलेजच्या समोर नेहरूनगर झोपडपट्टी आहे बघा, तर तिथे हा प्रयोग केला. त्या नाल्यामध्ये जाणारा कचरा जो कमी झालाय, रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात कचरा पडला तोही कमी झालाय. आणि अशा पद्धतीचे विविध उपक्रम आम्ही राबवतो. आता राहिला प्रश्न मी काय करू शकतो. आता विजन 2030 आमच्याकडे 2020-30 आपल्याकडे समोर आता मी ठेवून काम चालू केलेलं आहे. आपण आपल्या जोगेश्वरी भागामध्ये वॉर्ड नंबर 61 नावाचा आहे, राजूल पटेल ताई आपल्या नगरसेविका, त्यातल्या आरोग्य समिती अध्यक्ष आहेत. त्याला त्या कंप्लेंट निमित्ताने माझ्या वस्तीची साफसफाई करण्यासाठी मला असं पाहिजे तसं म्हणलं, हरकत नाही आपण पुढाकार घेऊया, तुम्ही लिडरशिप घ्या, आम्ही तुझ्या बरोबर आहोत. आणि तुम्ही म्हणता त्याप्रमाणे कचरा ऍट सोर्स, कचरा बाहेरच जाणार नाही. आणि आम्ही त्या पूर्ण नगरचा प्रभाग घेतला, तिथे 33 मेट्रिक टन त्या संपूर्ण नगरच्या प्रभागात मध्ये कचरा निर्माण होतो. तो कचरा हा जो आज कलेक्शन करतो तो कलेक्शन तसा नाही होणार. आता सुका आणि ओला वेगळा होणार. ओला कचरा त्याचा आम्ही कंपोस्टिंग करणार आणि सुका कचरा असेल तो आपण ड्रायव्हर्स कलेक्शन सेंटर आमची आहेत. आणि तिथून मग ते पुढचे जे लिंकेजेस आहेत त्या लिंकेजेस प्रमाणे संपूर्ण इंडस्ट्रीला परत रिसायकलिंगला जाणार. हा प्रयोग आता चांगला ग्रीप द्यायला लागला. तुम्ही वस्तीतल्या झोपडपट्ट्या बघायला, मी सगळ्या जे मान्यवर आहेत त्यांना विनंती करीन त्याला की तुम्ही खरंच बघायला या आपल्याकडे झोपडपट्ट्या तिथे स्वच्छ व्हायला लागल्यात, लोकांमध्ये जागृती यायला लागली. सुका कचरा ओला कचरा या संदर्भात लोकांमध्ये अवेअरनेस चांगल्या पद्धतीने डेव्हलप व्हायला लागलाय. आमची यंत्रणा जी गॅप होती, आमची कम्युनिकेशन गॅप होती ती आम्ही सुधारली त्याच्यामध्ये. आणि ह्याच्यातलं मेन म्हणजे डायनामिक लिडरशिप जे आमच्याकडे डॉक्टर संगीता हसनाळे म्हणून आपल्याकडे चांगले हे आलेत, आपल्या डेप्युटी कमिशनर म्हणून आपल्याकडे आलेत, त्या डॉक्टर आहेत स्वतः. आणि त्यांनी हे आव्हान स्वीकारते म्हणजे आपण दळीचे आपण ह्या पद्धतीने आपण डिपार्टमेंट एकत्र घेऊन आपण हे करायला पाहिजे. आणि त्यांनी आपल्या ऍडिशनल कमिशनर काकाणी साहेब आहेत त्यांच्याशी याविषयी चर्चा केली आणि काकाणी साहेबांनी तुरंत म्हटलं की जे काय लागेल ती यंत्रणा आपण देऊ, पण मुंबई शहराची आपली स्वच्छता जी आहे नुसती स्पर्धेसाठी नको आहे तर सर्वत्र दिसली पाहिजे. अशा पद्धतीचे त्यांनी आदेश दिलेत. आणि त्याप्रमाणे आता सगळ्या तुम्ही जर बघितलं तर तेवढासा सुधार आपल्यामध्ये त्या पद्धतीने दिसतोय. आणि येणाऱ्या स्वच्छ भारत मिशन मध्ये आम्ही बऱ्याच वर्ष 2-3 वर्षामध्ये प्राईज पर्यंत पोहोचू शकलो नाही, कारण लोकांचा सहभाग पाहिजे होता आम्हाला. तो कमी प्रमाणात होता. 2 वर्ष आपण कोविडमध्ये बघितलं असेल. आणि एक इथे या आवर्जून सांगू इच्छितो
ज्या सफाई कर्मचाऱ्यांना बरेच लोक असं म्हणतात की मुंबई महापालिका कर्मचारी काही काम करत नाही, अमुक नाही तमुक नाही, हेच माझे सफाई कर्मचारी होते ज्यांनी कोविडमध्ये 100% अटेंडन्स दिलं. हेच माझे सफाई कर्मचारी आहेत. हेच माझं डिपार्टमेंट आहे की ज्या डिपार्टमेंटने या संपूर्ण काळ डॉक्टरांच्या बरोबर, पोलिसांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून संपूर्ण शहर स्वच्छ ठेवण्याचं काम केलं. आणि हेच कर्मचारी आहेत जे ज्या जीवावर उदाहरण काम केलं. त्यातल्या माझ्या त्या 35 कर्मचाऱ्यांपैकी 44 कर्मचारी शहीद झाले. पण तुम्हाला सांगू शकतो माझे प्रत्येक कर्मचारी हा जो तसाच आहे, लढणार आहे, लढवई आहे. गरज जी आहे ती आपल्यासारख्या लोकांचं पॉझिटिव्ह बघणं, या यंत्रणेकडे याला लोकांचा सहभाग म्हणून देणारे एक व्यासपीठ तयार करून देणं. आणि आपण जे MMR रिजन साठी जो विषय घेतला, खूप चांगला विषय घेतलेला आहे. MMR रिजनच्या माध्यमातून आपण असं एक कमिटी जरी स्थापन करत असाल तर आपण त्याच्यामध्ये मी एक नागरिक म्हणून, मुंबईचा एक कार्यकर्ता म्हणून, सर्वज्ञजी मला नॅशनल युथ अवॉर्ड मिळालाय. विवेकानंदांच्या नावाने तो अवॉर्ड दिला, तो राष्ट्रीय युवा पुरस्कार. तर मी त्याचा एक भाग आहे. तर आपण मला केव्हाही सांगा, याच्यामध्ये आपल्यासोबत मी जॉईन व्हायला तयार आहे. मी जॉईन झालेलोच आहे. मी तुमचा चाहता पण आहे त्याच्यामध्ये. आणि मेन म्हणजे जेवढे आता आपण जे वक्ते आणलेले आहेत तेव्हा जे मीडियाचे फक्त कोटेकर सरांना मी प्रत्यक्ष ऐकलं नव्हतं, परत ऐकलं. राजेश काते असतील, प्रसन्न जोशी असतील किंवा निलेश खेरे असतील, ह्या सगळ्यांना मी नेहमी ऐकतो, कधी योग होतो भेटण्याचा, हे करण्याचा. पण आज इतक्या जवळून एका विषयावर एक नाळ जोडून दिली तुम्ही की सुका कचरा, ओला कचरा, स्वच्छ भारत किंवा मुंबई स्वच्छ ठेवणं, त्याबद्दल मी आपले आभारी आहे. आणि ह्या सगळ्यांना घेऊन आपण एक मोठं कॅम्पेन आपण नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून सुद्धा कॉलेजमध्ये करतोय. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू महोदय आहेत आपले सुहास पेडणेकर सर, त्यांच्याशी चर्चा आता झालेली आहे. SNDTच्या कुलगुरू पूर्वीच्या त्यांची चर्चा आली, पण नवीन आता कुलगुरू आहे त्यांच्याशी म्हणून चर्चा या आठवड्यात करतोय. तर सगळे कॉलेजेस आणि संपूर्ण यंत्रणा आपण यासाठी गिअरअप करूया. आणि आपण जे समुद्र किनारे स्वच्छ करणं हे माझं ड्रीम होतं. आपण त्याला पुढाकार घेतला. आपल्या नेतृत्वाखाली आम्ही संपूर्ण मदत करू. आणि प्रशासनाचा जिथे भाग येईल, प्रत्येक वेळी प्रशासन सहकार्य करेल नाही करेल काय असं जे चर्चा असते, मी तुम्हाला या ठिकाणी ग्वाही देतो, प्रशासन 100 आणि 1% तुमच्यावर राहील. प्रशासनाला ह्या बरोबर तुमच्या आणण्याची जबाबदारी लिडरशिप पाहिजे ती मी स्वतः तुमच्या बरोबर आहे. आणि मी आता हे सगळं जबाबदारीने बोलतोय कारण लोकप्रतिनिधी सुद्धा म्हणजे आपल्या महापौर किशोरताई पेडणेकर आहेत, त्या डायनामिक डॅशिंग आहेत, त्यांचा या विषय आवडीचा आहे. त्यामुळे त्या लोकप्रतिनिधीला पण आणण्याचा तो विषय ते करतील. आपले आदरणीय मुख्यमंत्री महोदय जे आहेत, त्यांनी मी मुंबईकर नावाचा कॅम्पेन चालू केला होता. ह्यावेळी पुन्हा मी मुंबईकर असा एक नारा देऊन किंवा मी MMR रिजन तुम्ही काहीतरी बघा कसं, असा नारा देऊन आपण सगळ्यांनी मिळून एकत्र काम करूया. आणि एक छोटासा खारीचा वाटा प्रत्येकाने उचलूया. कारण शेवटी शहर हे माझं आहे, ही भावना ज्या दिवशी निर्माण होईल त्यावेळी ऑटोमॅटिकली त्याची आपण किंमत करणार असं मला वाटतंय. आपण या ठिकाणी मला 2 शब्द बोलण्याची संधी दिलीत. ह्या निमित्ताने आपल्या सगळ्या लोकांशी ओळख करण्याची संधी दिलीत. ह्या निमित्ताने मला लोकांना भेटण्याचा योग आला. पुन्हा एकदा आभारी डॉक्टर राजेश सर्वज्ञ, धन्यवाद. आणि तुमच्या बरोबर मी फक्त आणखी एक, तुमची माझी ओळख रवींद्र आंबेकर यांनी करून दिली होती. मला आठवत आहे ज्यामध्ये आपण प्लास्टिक पिशवी कॅम्पेन चालू केलं होतं. आणि म्हणून मी इथून रवींद्र आंबेकरजींना, कदाचित या ग्रुपवरती आता नसतील, पण रवींद्र आंबेकरजींनी पण आभार करतो की त्यांनी अशा चांगल्या व्यक्तींची माझी ओळख करून दिली होती. धन्यवाद. माझा लागला तर मोबाईल नंबर डिस्प्ले करा. ज्यांना कोणाला माझी काय मदत लागली मुंबई महापालिका म्हणून इव्हन जो आपले जे रिपोर्टर्स आणि हे जे त्यांनी सुद्धा माझा नंबर मी मुद्दाम देतो. आपल्याला कधी लागली मदत मला केव्हाही सांगा, किंवा माझा फोन नाही उचलला तर SMS करा, आपला निश्चितपणे रिप्लाय देतो. मी नंबर देऊ का राजेशजी? तुमचा नंबर आम्ही डिस्प्ले करू. कराल ना? ओके. पुन्हा एक पण सांगून ठेवतो फक्त जस्ट आठवणीसाठी, 9833578999 9833578999. सुभाष दळवी, OSD सॉल्युशन मॅनेजमेंट किंवा स्वच्छ भारत मिशन. थँक्यू. मुंबई. अतिशय कर्तव्य धन्यवाद. अधिकारी आहेत सुभाष दळवीजी आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते आहेत आणि खूप धडाडीने काम करतात. BMC मध्ये करतात तेच काम मुंबई महानगर जे 9 म्युनिसिपल कॉर्पोरेशनचा मोठा एरिया आहे ते झालं पाहिजे. त्यांच्यासारखे सर्व अधिकाऱ्यांना प्रोत्साहन मिळालं पाहिजे. सुभाष दळवीजी धन्यवाद. निलेश खरेजींनी 3-4 वेळेस जॉईन करण्याचा प्रयत्न केला. इंटरनेट बँडविड्थ कमी पडत आहे म्हणून मग त्यांनी आम्हाला जो एक व्हिडिओ दिला होता बॅकअप म्हणून, त्या अभियानाला आम्हाला समर्थनच करतात पूर्वीपासून, तर तो व्हिडिओ मी नमस्कार। आज मैं एक मुंबईकर के नाते आपसे बात करने वाला हूं और मुख्य तौर पर अपील करने वाला हूं देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी से। नरेंद्र मोदी जी को
चंद दिनों पहले हमने देखा कि वो चेन्नई के बीचेस को साफ कर रहे थे। जो प्लास्टिक कचरा मुख्य तौर पर हम ही लोगों ने फैला हुआ है वो खुद प्रधानमंत्री अपने हाथों से उठा रहे थे। कईयों ने कई प्रकार की टिप्पणियां की, उसे नाटक भी बताया, लेकिन अगर नाटक भी था तो ये करना जरूरी है। आप भी और हमें भी इस नाटक को हर रोज करना चाहिए। पर मैं आज इस मौके पर खुद प्रधानमंत्री जी और सरकार से अपील करूंगा, दरखास्त करूंगा कि हम मुंबई में रहते हैं। मुंबई देश की आर्थिक राजधानी है और दुनिया भर से जो टूरिस्ट आता है वो यहाँ पर मुंबई के समुंदर पर पहुंचता है और समुंदर उन्हें क्या दिखाता है? एक डंपिंग ग्राउंड। मुख्य तौर पर बारिश के दिनों में जब गणेश उत्सव की हम तैयारियां कर रहे होते हैं, दुनिया भर से लोग यहाँ पर पहुंचते हैं गणेश उत्सव को देखने, और उसी वक्त वो जब समुंदर जाते हैं तो समुंदर अपने अंदर का कचरा बाहर किनारे पर फेंकता नजर आता है। लाखों टन कचरा समुंदर के किनारे पर आता है जो ना ही मुंबई का प्रशासन साफ कर पाता है, ना ही मुंबई के लोग उस कचरे को उठाकर उसको रिसाइकल कर पाते हैं। हमें जरूरी है कि जिस प्रकार से मुंबई को प्राकृतिक देन मिली है समुंदर के किनारे की, उसको सही तरह से जतन करें और उसकी खूबसूरती जो है वो बढ़ाए। अगर आज हम ये नहीं करेंगे तो कल ये समुंदर, जिसे आज हम समुंदर की तरह देख रहे हैं, अगली पीढ़ियां उसे एक नाले की तरह देखेंगी। और इसीलिए जरूरी है कि हम जो सुएज के तरह जो नालों के साथ पानी समुंदर में छोड़ रहे हैं उसे रिसाइकल कर समुंदर में छोड़े, जिसके चलते समुंदर अगले कुछ सालों में 2 सालों से 10 सालों के बीच साफ सुथरा होता नजर आए। समुंदर अपने आप को, प्रकृति का नियम है कि प्रकृति अपने पास कोई चीज नहीं रखती। समुंदर उसका सबसे बड़ा उदाहरण है। आप अगर उसमें गंदगी डालेंगे तो समुंदर वो गंदगी आपको वापस करेगा ही। और इसीलिए अगर आने वाले पीढ़ियों को साफ सुथरी प्रकृति देनी है, साफ सुथरा पानी देना है, साफ सुथरा समुंदर देना है, तो उसकी शुरुआत आज ही से करनी होगी। प्रधानमंत्री ने चेन्नई में उसकी शुरुआत की ही है, पर मैं ये अपील करता हूं कि मुंबई के किनारों के लिए भी इसी प्रकार से हमारे प्रधानमंत्री मुंबई के किनारों पर पहुंचे, लोगों को अपील करें। हम भी उनके साथ होंगे। सरकार तो अपनी कदम उठाएगी ही, पर सरकार अकेली कुछ नहीं कर सकती। आम लोगों को इसमें सहभागी होना ही होगा, तभी जाकर मुंबई का समुंदर पहले जैसा नीला नजर आएगा। आज वो पूरी तरह से काला हो चुका है। कारण साफ है, कई सारे केमिकल इंडस्ट्रीज की जो वेस्ट है वो डंप कहां पर होता है? तो वो नालों में होता है। नाले बहकर कहा जाते हैं तो वो इसी समुंदर में मिलते हैं। समुंदर में हर चीज जाकर मिलती है, पर इसका मतलब ये नहीं है कि आप जो भी हाथ आए वो समुंदर में फेंक दे। वो जब आपको वही गंदगी लौटाएगा तो शायद हम सब की जाने जो है वो खतरे में होगी। और इसीलिए प्रकृति को संभालिए, प्रकृति हमें संभालेगी। सरकार अगर जल्द से जल्द मुंबई के इन किनारों को लेकर कोई एक परियोजना बनाती है और उसके साथ हर व्यक्ति को, हर मुंबईकर को जोड़कर आगे ले जाती है, तो मुंबई जरूर साफ सुथरी, मुंबई के किनारे जो है वो जरूर साफ सुथरे नजर आ सकते हैं। मुंबई के इस पूरे कैंपेन के लिए मैं मुख्य तौर पर विवेकानंद यूथ कनेक्ट को मैं आभार भी व्यक्त करता हूं और शुभकामनाएं भी देता हूं कि ये जो सारी संकल्पनाएं हैं वो लगातार लेकर सामने आते हैं। इस बार विवेकानंद यूथ कनेक्ट द्वारा मुंबई के किनारों को साफ सुथरा रखने का प्रयास किया जा रहा है और उसके लिए आजादी, समुंदर को कचरे से, ये नए कैंपेन की शुरुआत जो है वो हुई है, फ्रीडम फ्रॉम द एनवायरमेंटल डिजास्टर। अगर हमें अपने पीढ़ियों को बचाना है तो हमें प्रकृति के
इस राष्ट्र को बचाना होगा और इसीलिए फ्रीडम फ्रॉम द एनवायरमेंटल डिजास्टर। नीलेश खरे जी थे जो G24 तास के बिजनेस हेड है और संपादक है। इसके अलावा प्रीति सोमपुरा है जो जुड़ नहीं पाई, उनके चैनल की पॉलिसी के कारण जुड़ नहीं पाए, बट उनका भी हमेशा इस कार्यक्रम को समर्थन रहा है। उनका भी एक मैसेज है, वो आपको मैं शेयर करूंगा। हाय, मैं प्रीति सोमपुरा, सीनियर एडिटर ITV नेटवर्क। और ये जो मुहिम जो स्टार्ट की है विवेकानंद फाउंडेशन की तरफ से, जो कैंपेन आज़ादी, ये जो मुहिम स्टार्ट की गई है उसको मेरा पूरी तरीके से सपोर्ट है। उसके कारण ये है कि हम लोग जो है मुंबई में पले बड़े हैं और मुंबई जो है एक आइलैंड सिटी होने के कारण जो है उसकी भी कुछ लिमिटेशन है, ज़्यादा लोड ये शहर नहीं ले सकता। और यहाँ पर हमने देखा है कि पॉल्यूशन बहुत ज़्यादा है, चाहे वो एयर पॉल्यूशन हो, नॉइज़ पॉल्यूशन हो या एयर पॉल्यूशन ही क्यों ना हो। तो हमें ये रोकना है, हमें इसके लिए काम करना है। अगर मैं बात करूं समंदर किनारों की, तो मुंबई में 4 महीने जब ज़्यादा बारिश होती है, मानसून होता है, तब समंदर किनारे के ऊपर जो है पूरी प्लास्टिक की बैग, प्लास्टिक के जो कपड़े होते हैं, इवन जो प्लास्टिक की थैलियाँ होती है, उसके कारण ही जो है समंदर किनारा पूरी तरीके से भर जाता है। और ये इतना काला हो गया है समंदर हमारा, इसका कारण ये है कि जो इंडस्ट्रियल पॉल्यूशन है, जो नाले में, जो गंदे नाले में जो पानी निकलता है, इंडस्ट्रियल वेस्ट जो होता है, सीवेज लाइन का पानी जो है हमारे समंदर किनारे में मिलता है। तो ये हमें रोकना है, हमें इसको वाटर ट्रीटमेंट के जरिए जो है, सीवेज वाटर प्लांट के ट्रीटमेंट के जरिए जो है हमें इसको साफ करना है। और ना सिर्फ इतना ही, लेकिन हमें खुद को भी एक रिस्पॉन्सिबल सिटीजन होने के नाते हमें खुद को भी ये देखना है कि हम जो है कचरा यहाँ वहाँ ना फेंके। और जैसे कि कुछ दिन पहले हमारे प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी जी ने भी जो है समंदर किनारे जब वो वॉक कर रहे थे, योगा कर रहे थे, उस दौरान जो है वहाँ जो कचरा फेंका हुआ था, प्लास्टिक की जो थैलियाँ फेंकी हुई थी, वो खुद उन्होंने उसकी सफाई की। तो मेरा ये मानना है कि हमें भी जो है इस मुहिम को आगे लेकर जाना है। और ना सिर्फ इतना ही, बल्कि हमें खुद को भी जो है, हमारी नई पीढ़ी के लिए जो है, हमें अपनी मुंबई को और साफ सुथरा बनाना है। थैंक यू। तो ये प्रीति सोमपुरा जी थी। मी सांगतो की हा उपक्रम असा आहे की या उपक्रमाला सर्व स्तरातून पाठिंबा आहे। राजकीय लोकांशी चर्चा केली, ते म्हणतात की हे अतिशय चांगलं काम आहे, झालं पाहिजे, मुंबईचा समुद्र स्वच्छ झाला पाहिजे, मुंबईतल्या समुद्रात होणारं प्रदूषण रोखलं गेलं पाहिजे। तुम्ही सेलिब्रिटीज मध्ये जा, तुम्ही ओपिनियन मेकर्स मध्ये जा, तुम्ही मीडिया मध्ये जा, तुम्ही ब्युरोक्रॅट्सना, प्रशासकीय अधिकाऱ्यांना भेटा, सर्वांची इच्छा आहे की व्हायला पाहिजे, पण होत का नाही हा एक विषय आहे। तर मी सर्वांना अनम्यूट करतो, आपण एक 4-5 मिनिटाचं ओपन डिस्कशन घेऊया आणि त्यानंतर मग तन्मय चक्रवर्ती ओट ऑफ थँक्स घेतील। तोपर्यंत जर राजीव खांडेकरजी जॉईन होऊ शकले तर आपण बघूया। ते नागपूरमध्ये आहेत आणि एका कार्यक्रमात आहेत। तर कविता रेगे मॅम पण आहेत, त्या एका प्रतिष्ठित कॉलेजच्या प्राचार्य राहिलेल्या आहेत मुंबईमध्ये, त्यांना पण मी अनम्यूट करण्याची विनंती करतो। सुभाष दळवीचे तुम्ही पण अनम्यूट आहातच। आपण एक 5 मिनिटाचं ओपन सेशन घेऊया। अनुराधाजी, तुमचं काय मत आहे? सर्वांचे मत ऐकले तुम्ही? नाही, इट्स व्हेरी इम्प्रेसिव्ह। आणि तुम्ही इतका चांगला प्लॅटफॉर्म दिलेला आहे सगळ्यांना, आणि ऑल दीज आर पीपल हू मॅटर। तर आय एम शुअर सुभाष दळवीजींनी जे बोलले ते अतिशय कौतुकास्पद आहे। आणि त्यांनी हे काम केलेलं असल्यामुळे आय वुड रिअली सजेस्ट की त्यांनी हा प्रोग्राम चॉकआउट करून द्यावा आणि पुन्हा एकदा आपण सर्वांनी एकत्र येऊन व्हॉट एव्हर, म्हणजे ज्यांना जे काम अलॉट केलं जाईल ते आय वुड ग्लॅडली डू। म्हणजे मला जे दिलं जाईल ते मी आनंदाने करीन, आणि आय एम शुअर बाकी सगळे जितके लोक आहेत ते यू वुड एग्री विथ मी। आणि पुन्हा जसं मी आधी पण म्हटलं की लोक जे काम आपण करतोय ते लोकांपर्यंत त्याची अवेअरनेस जनरेट करणं हे तुमच्या हातात आहे, बिकॉज मीडिया इज इन युअर हँड्स। तर सुभाषजी, म्हणजे मला स्वतःला पण तुमच्या बरोबर कॉन्टॅक्ट करायला आवडेल,
आणि प्लीज एक प्लॅन आखून द्या आणि प्रत्येकाची जबाबदारी प्रत्येकाला द्या आणि आय एम शुअर विल ऑल मेक अ डिफरन्स. धन्यवाद. नरेंद्र कोटेकरजी. ठीक. हॅलो. हा बोला. हा बोला. आपण सर्वांचे विचार ऐकले, तर पुढे कसं जायला पाहिजे या विषयामध्ये? आत्ताच अनुराधा ताई म्हणाल्या आणि मी माझ्या स्वतःच्या वक्तव्यामध्ये पण म्हटलं की माझी प्रत्येकाची आणि माझी जबाबदारी आहे. आपण संस्थेच्या माध्यमातून जात असताना जी जबाबदारी द्या, ज्या पद्धतीने आपण आज प्रथमतः ह्या व्यासपीठावरती आलो, पण एक जबाबदारी निश्चित करूया. मला काय करायचंय, चॅनलच्या माध्यमातून तुम्ही ज्या पद्धतीनं जनजागृतीसाठी जी काही मदत लागेल ती आमच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचेल. म्हणजे माध्यम म्हणून जी तुम्हाला आवश्यकता असेल ते माध्यम म्हणून पूर्णतः तुमच्या संपूर्ण कामासाठी, या कार्यासाठी आम्ही सदैव कुठल्याही मिनिटाला, कुठल्याही क्षणाला सोबत असू याची मी खात्री मगाशी पण दिली आहे आणि आत्ताही मी सांगतो, तुम्ही जी जबाबदारी द्याल, जशी जबाबदारी वाटाल त्या जबाबदारीची पूर्तता करण्याची पूर्ण खात्री मी माझ्या वतीने देतो, माझ्या चॅनलच्या वतीने देतो. धन्यवाद. धन्यवाद नरेंद्र जी. कविता रेगे मैम, आप तो इतनी मशहूर कॉलेज प्रिन्सिपल रही है, मराठीत पण बोलू शकतो आपण, तर तुम्हाला काय वाटतं? नाही, अतिशय उत्तम उपक्रम आहे हा आणि तुम्ही सुरुवात करून दिली आहे आणि विविध चॅनेल्सच्या द्वारे लोकांपर्यंत जर पोहोचू शकलो आपण तर फार चांगलं होईल. मी आता रिटायर झाले, त्यामुळे कॉलेजचं जे मुलांची संख्या माझ्या हातात पूर्वी असायची तर ती आता नाहीये, पण मला अगदी नक्की खात्री आहे की कॉलेजची मुलं अजूनही त्यांना आवाहन केलं तर नक्कीच काम करतील. सुभाष दळवींबरोबर त्यांनी मुलांनी काम केलेलं आहे. अतिशय उत्तम पार्ल्यामध्ये त्यांनी काम करून जनजागृती केली आणि त्याबद्दल आम्ही त्यांचे मनपूर्वक आभारी आहोत. असंच काम त्यांचंही पुढे नेण्याकरता मदत तर कॉलेजकडूनही होईलच. त्यामुळे मला असं वाटतं की नदी, समुद्र हे आपल्या जीवनाकरता अतिशय आवश्यक अशा ज्या गोष्टी आहेत त्या स्वच्छ ठेवणं, म्हणजे एखाद्या नदीच्या पाण्याचा तळ दिसू शकणं ही जी लक्झरीज म्हणेन मी, ती आपल्या आयुष्यात केव्हा तरी यावी अशी खूप मनपूर्वक इच्छा आहे. मुंबई सारखं अगदी प्रचंड प्रमाणावर विस्तारणारं जे शहर आहे त्याच्याकरता जे जागरूकतेने आपण काम करणं आवश्यक आहे, त्याकरता माझा जो सहभाग असेल तो मी नक्कीच देईन. आणि हा उपक्रम मला जरा थोडंसं वाईट वाटलं, त्या मानाने दर्शक संख्या कमी आहे आज, पण मला अगदी नक्की खात्री आहे की थोडं आणखीन प्रयत्न केला तर आपण ही संख्या वाढवू शकू आणि लोकांमध्ये जागृती, बेसिकली त्यांनी काय करायला पाहिजे हे जर अगदी स्पष्ट त्यांना सांगितलं गेलं तर कदाचित फॉलो करतील असं मला वाटतं. आपल्या उपक्रमाबद्दल धन्यवाद आणि ह्या सगळ्या मान्यवरांचे मनपूर्वक आभार, कारण त्यांचे वेगवेगळे मतं आणि खूप अतिशय आय ओपनिंग असं मी म्हणेन, खूप चांगली त्यांचे विचार ऐकायला मला मिळाले. त्याबद्दल आपणा सर्वांना मी मनपूर्वक धन्यवाद देते. थँक्यू. राजीव खांडेकरजी यांचा पूर्ण समर्थन, पूर्ण पाठिंबा या प्रदूषण मुक्त समुद्राच्या कार्याला आहे आणि ते नागपूरला गेले आहेत आणि विजय दर्डाजींनी एक कार्यक्रम ठेवला आहे आणि तिथल्या पत्रकारांबरोबर त्यांचा कार्यक्रम चालू आहे. त्या कार्यक्रमातून त्यांना उठता येत नाहीये स्टेजवरून आणि त्या कारणास्तव कदाचित ते जोडले गेले नाहीत, पण त्यांचा पूर्ण पाठिंबा आहे. आपण आता तन्मय चक्रवर्ती जी आप कंक्लूजन और वोट ऑफ थैंक्स करेंगे. Thank you, Rajesh, and I have been following this program in Marathi. A very, very noble endeavor from Rajesh Sarvadne and the Vivekananda Youth Connect Foundation on a very, very relevant topic for Mumbaikars and indeed all of the people who are in the 167-kilometer shoreline and who will get impacted with the what Mumbaikars do or don't do with the Project Blue initiative. So from that perspective, I think I want to congratulate Rajesh to initiate this specifically in the Marathi language so that it reaches many Mumbaikars and indeed many Marathis, not only in Maharashtra but in other parts of the world. And as the speaker very correctly said, that this initiative has to be a holistic approach, owned and initiated by Mumbaikars themselves. It has to be a collective movement, cannot be just the responsibility of the municipalities or MMRDA or the Coast Guard or the Mumbai Port Trust. Standalone initiatives have given us the result
that we see in front of us, which is a Black Sea, a collective initiative where there is a consciousness and awareness that there needs to be a transformation, will perhaps lead to a blue sea. So I think that is the effort of the Vivekananda Youth Connect Foundation today, is to spread the awareness and the consciousness that every single sewer has to be capped, every single inlet outfall into from the river to the sea has to be ensured that it is capped and water is treated before it is let back into the main channels. The beach has to be kept clean because the sea takes in the dirt and again brings it back onto the shore, because the sea has its own formula of paying back all people who commit evil with the sea. So there is a very natural way in which the sea pays back humanity. So I think this is an endeavor to start the awareness generation amongst Mumbaikars that there is a need for a collective, cumulative, all shoulders on the wheel kind of a movement, which is going to bring the result and outcome of Project Blue. And I want to sincerely thank, on behalf of the entire Vivekananda Youth Connect Foundation team, all the eminent speakers, especially all the media leaders who were there today speaking to us, and the gentleman from the government as well, Subhash ji, who made some very relevant points. I tried to pick up some of the points from Marathi, and one word which is very common, equally common and means the same in Marathi and Bengali is the word tumi. In Bengali also we say tumi, to you. So it shows that even though there is diversity, there is also commonality amongst all of us. So thank you once again, and thank you for all your comments. And hopefully this, once it is telecast on YouTube and spread amongst all friends and people that we know, will generate a momentum that is going to consequently result in the culmination of the transformation of the 167-kilometer shoreline in Mumbai and create Project Blue, which is definitely the dream and aspiration, I'm sure, of all Mumbaikars. Thank you once again, Rajesh. अनुराधा जी, आपके गीत से इसका समारोह करते हैं। आपको वापस गीत, एक रिक्वेस्ट है सबकी। बैटरी खत्म हो रही है मेरे फोन की। एनीवे, ओके। उसके पहले वस्तु अमोलिक दी मेरे सतगुरु, वस्तु अमोलिक दी मेरे सतगुरु, कृपा कर अपनायो पायो जी मैंने राम रतन धन पायो। जन्म जन्म की पूंजी पाई, जन्म जन्म की पूंजी पाई, जग में सभी को आयो पायो जी मैंने राम रतन धन पायो। धन्यवाद, धन्यवाद सगळ्यांना, धन्यवाद सबको, धन्यवाद। और हम इस कार्य को सबके सहयोग से, सबके आशीर्वाद से, सबके मार्गदर्शन से आगे लेके जाएंगे। और स्वामी विवेकानंद जी ने कहा कि उठो जागो और तब तक मत रुको जब तक लक्ष्य की प्राप्ति न हो। Rise, awake and stop not till the goal is reached। तो जब तक हमारा लक्ष्य पूरा नहीं होगा तब तक हम काम करते रहेंगे, प्रयास करते रहेंगे। सफल हो असफल हो, हम हमारी कोशिश जारी रखेंगे और हम इसे सफल बना के रहेंगे। धन्यवाद, धन्यवाद अनुराधा जी, धन्यवाद नरेंद्र जी, धन्यवाद तन्मय जी, सुभाष जी, सारे जो लोग जुड़े हैं उनको धन्यवाद, जो जुड़ नहीं पाए उनको भी धन्यवाद। और YouTube पे हम इसकी एडिट वर्जन डालेंगे तो सब देख पाएंगे। तो धन्यवाद आपको रविवार की और शुभकामनाएं। नमस्कार।